आमिर खान ज्यावेळेस तुम्हाला भेटले पहिल्यांदा त्यावेळेस काय चर्चा झालं? पण मला असं वाटलं की आता मी जर ॲज अ सोलो डायरेक्टर म्हणून येतोय, पहिल्यांदा येतोय, तर लोकांनी का माझं काम बघावं? की आता तुम्ही लेन्सेसचा विषय केला. आता हल्ली ते 6K, 8K हे पण आलं. ते गरजेचं आहे का? आज OTT आलंय, Netflix आहे, Zee5 आहे, असे प्राईम आहे. तर जर मला ₹149 अनेक सिनेमे बघायला मिळतायत, तर मी ₹250 देऊन सिनेमागृहात का जायचं? मराठी सिनेमांकडे आज म्हटलं जातं की मराठी सिनेमा चालत नाही, मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही, मराठी सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. याचं कारण काय आहे? मला अजूनही कळत नाहीये. नॅशनल अवॉर्डमध्ये अजूनही स्त्री शिक्षणावरतीच अवॉर्ड देतो आपण. बस झालं ना, वेगळ्या सब्जेक्टला पण तुम्ही अवॉर्ड द्या ना. किती वुमन एम्पॉवरमेंट करता, मग तुम्ही सिनेमा विकसित कसा होणार तुमचा? व्यावसायिक सिनेमाकडे तुम्ही कॅटेगराईज का नाही करत? एक कॅटेगरी बनवून टाका ना नॅशनल अवॉर्डसाठी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा द मिलियन डॉलर स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की सिनेमा, चित्रपट हा समाजाचं प्रतिबिंब असतो किंवा किती सिनेमांमध्ये समाजाचं खरंच प्रतिबिंब आपण बघू शकतो. मंडळी, हेच वास्तव सिनेमा म्हणजे काय, चित्रपट कसा घडतो किंवा मराठी सिनेमाची आजची अवस्था असेल किंवा बदलत गेलेल्या अवस्था, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तर स्वागत करूया. आज आपल्यासोबत आहे नितीन सिंधू विजय सुपेकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट शोमध्ये. नमस्कार, नमस्कार. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायला आवडेल, की एका सामान्य परिवारातून तुम्ही येतात. चित्रपट निर्मितीमध्ये लेखक आणि नंतर दिग्दर्शक हा जो आजपर्यंतचा तुमचा प्रवास आहे, हा कसा घडला? प्रवास तर फारच इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी पण आणि ऐकणाऱ्यांसाठी पण. खरं तर सिनेमाचं वेड नव्हतं मला बिलकुलच. माझ्या लहानपणी आई सांगते तिथपर्यंत मला माहिती आहे, की मला काळ्या पडद्याची भीती वाटायची थिएटरची, आतमध्ये जाण्याची. तो आईला जेव्हा सिनेमा पाहायचा असायचा तेव्हा आम्हाला घेऊन जायची. मी असं होतं की मला भीती वाटायची म्हणून मी जायचो नाही सिनेमा पाहायला. बऱ्याच वेळा आईने प्रयत्न केला थिएटरमध्ये न्यायचा, मी कधी गेलोच नाही. एक दिवस माझ्या एका मित्राने मला VCRवर फिल्म दाखवली आणि त्याने सांगितलं टीव्हीवरती पिक्चर बघायचा तुला. टीव्ही माहिती होता मला. तर म्हणलं ठीक आहे, टीव्हीवर बघायचं असेल तर ओके म्हटलं. मला मला थिएटरची भीती होती आणि फर्स्ट टाईम मी एक असा सिनेमा बघितला जो खरंच मी त्या वयात बघायला नाही पाहिजे. तर पिक्चरचं नाव विराना. हॉरर मूव्ही आणि हार्डकोर हॉरर मूव्ही. इतकी की ती भीती की मी 2-3 दिवस झोपलो नाही त्यानंतर. पण त्या मित्रामुळे नाद लागला मला. मग त्याने नेक्स्ट मला धर्मकांता नावाचा एक सिनेमा दाखवला. जी काय मी सिनेमे पाहायला सुरुवात केली. मग थांबायचं नावच नाही ना. मग काय बापाच्या खिशातले पैसे काढून पण पिक्चर पाहिले मी. बरेच व्हिडिओला आणि ह्याला जाऊन सिनेमे पाहिले. इतका म्हणजे इतकं त्या सिनेमाने मला वेडलं मला ते. शाळेमध्ये जाऊन त्याच्या स्टोऱ्या सांगणं. त्यावेळेस डाकू म्हणायचो आम्ही विलन्सला. डाकूची मारामारी आणि ते त्याचे संवाद बोलायचे. मग ती कॅसेट आली की त्याची वाट पाहायची. व्हिडिओ कॅसेट आल्यानंतर त्याची वाट पाहणं, त्याच्यात ती मजा यायला लागली, ती गंमत यायला लागली. त्यावेळेस पैसे एवढे नसायचे की थिएटरला जाऊन सिनेमा पाहता यायचा मला. आम्ही 6 महिन्यात वर्षातनं एखादा पिक्चर जमायचा. कारण 4 भाऊ होतो आम्ही. वडील बेसिक रिक्षा मीटर मेकॅनिक होते. मोठं नाव होतं त्यांचं. रिक्षा मीटर मेकॅनिक असले तरी. तर तेवढा पैसा नव्हता की सगळ्यांना सिनेमागृहात न्यायचे. तर मग थरथराट कधीतरी, काशी बनवा-बनवी कधीतरी, मराठी सिनेमा. हिंदी सिनेमा मी फॅमिलीवर पाहिलेला मला आठवतच नाही. तेवढं सुबत्ता नव्हती घरामध्ये. मग त्यावेळेस काय रुपया, ₹1.5 VCRवरती पिक्चर बघायला मिळायचे. तर गणपतीत लागायची, पडद्यावर लागायची. ते सोडायचंच नाही मग ते पिक्चर. सो नाद इतका होता मला. त्या परीक्षा सगळं विसरून गेलो तर मी पिक्चरला बसलो होतो जाऊन. ते पण ते माझा पेपर चालू होता. म्हणजे कोणालाच माहित नाही, कारण आज तागत माहित नाही कोणाला की मी तो पेपर आता माहीत होईल. माहीत असून फायदा नाही. आता मी पण लय पुढे आलो आणि ज्यांना माहिती पडून फरक पडला असं ते नाही या जगात. तर ठीक आहे. सो इतका नाद तेव्हा सिनेमाचा मला होता की मी इतका सिनेमा पाहायचो. झोपेत सुद्धा डायलॉग निघायचे तोंडात, इतका इतका सिनेमाचा नाद होता. त्यातून हळू-हळू मग शाळेमध्ये एक नाटक बसवलं. त्यामध्ये मी ॲक्टिंग केली. मी पेपर वाचायचो. आमच्याकडे पेपर वाचायची प्रथा होती. सगळ्या न्यूज वाचायचं. तर अख्ख्या शाळेमध्ये मी एकटा मुलगा होतो, 6 महिने लगातार वाचवतो. तर मग त्यांना वाटलं की ह्याला स्टेज कॉन्फिडन्स असेल म्हणून याला ॲक्टर बनवा. म्हणून त्यांनी मला एका नाटकात कास्ट केलं. त्या नाटकात मी एकटा होतो जो स्टेजवरती डायलॉग बोलत होतो. जे 2 जण माझ्याबरोबर होते ते फ्रीज झाले होते स्टेजवरती जाऊन. सो तो एक अनुभव होता. मग तिथून मी दुसऱ्या शाळेत गेलो. मॉडर्न हायस्कूल म्हणून शिवाजीनगरला एक मोठी शाळा आहे. त्या शाळेत मी तिथं पण नाटकात काम केलं. मग कॉलेजला वगैरे आलो. मीन टाईममध्ये एफ-वायला का 12वी असताना ना एक इंटरव्ह्यू कानावर आला. त्यावेळेस मी ॲक्टिंग बऱ्यापैकी करायचो. वन ॲक्ट प्ले वगैरे करत होतो. एफ-वायला मी फर्ग्युसनला होतो तेव्हा मी वन ॲक्ट प्ले वगैरे करायचो भरपूर. एकट्याची शो होते माझी. सुभाष घईचा एक इंटरव्ह्यू माझ्या कानावर आला. सुभाष घई म्हणले की जेव्हा मी ॲक्टर होतो तेव्हा मला असं वाटायचं की मी ॲक्टिंग करतो आणि सिनेमा संपतो माझ्यासाठी. तर सिनेमाच्या प्रोसेसमध्ये मी पूर्ण वेळ राहायचं असेल तर मी काय करायला पाहिजे? सो त्यांनी डिपार्टमेंट देऊन काढले सगळे. त्यात लेखक होते, कॅमेरामॅन होता, म्युझिक डायरेक्टर सगळे होते. आणि तो एक खोडत गेला. लेखकाचं काम झालं की तो निघून जातो. गायकाचं झालं, संगीतचं झालं, डी झालं सगळं. एक माणूस आहे जो स्टार्ट करतो आणि एंड करतो. तो असतो निर्माता. त्यानंतर असतो दिग्दर्शक. 2च लोकं जे स्टार्ट करतात आणि संपवतात पिक्चर. मग हे डिसाईड की मी दिग्दर्शक होणार. दॅट लाईन हिट मी. मी म्हटलं यार तुला जर ह्यात रमायचं असेल, सो आय डिसाईड की मला डायरेक्टर व्हायचं. मी ॲक्टिंग थांबवून टाकली.
ताबडतोब थांबवून टाकली मी. तसंही मला काय फार मला माझं काम भारी होतंय किंवा मी चांगला अभिनय करतोय याचा ओव्हर कॉन्फिडन्स पण नव्हता आणि मला तसं हे पण नव्हतं, की अश पण नव्हती ते करायचं मला. मग क्रिएटिव्ह काहीतरी करायची फार अजून इच्छा होती. मग एफ-टी-आय ट्राय केलं मी. एस-वाय ग्रॅज्युएशन होत असताना माझाच एक कलीग मित्र होता. त्यांनी मला सजेस्ट की "तू एफ-टी-आयचा फॉर्म भर आणि लेखा-परीक्षा दे." म्हणून. मी काय ते क्रॅक करू शकलो नाही. माझ्याकडे मी म्हणलं ना आधीच ते फारच बेताचा विद्यार्थी राहिलेलो शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये. मी फार हुशार अकॅडमिकमध्ये मी कधीच नव्हतो. सो त्यामुळे मला ते काही क्रॅक नाही करता आलं. पण एक गोष्ट तिथे अजून एक घडली, जी मला माझ्या क्रिएटिव्ह किंवा सिनेमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी फार महत्त्वाची ठरली. ती म्हणजे त्याच्या बाहेरनं एक ॲनिमेशन फिल्म मेकिंगचा बोर्ड बघितला मी. बिबट्याच्या समोर एक त्यावेळेस पिलर रस्त्याच्यामध्ये खांब होता. आता नाहीये. पलीकडच्या साईडला दिव्यांचा खांब होता. आता तो रस्ता वन वे झाला आता तो. त्याच्यावरती बोर्ड होता त्याच्यावरती लिहिलेलं आणि त्यावर लिहिलं फिल्म मेकिंग कोर्स. आय डिसाईड साला हे करूया. मला फक्त फिल्म मेकिंग एवढंच वाचता आलं. वरचं मी वाचलंच नाही. ॲनिमेशन हे मला माहीतच नव्हतं. आय थिंक 3D ॲनिमेशनचा कोर्स पुण्यामध्ये तेव्हा नव्याने सुरू झाला होता. आणि त्याची पहिली दुसरी एकच बॅच बाहेर आली होती. फर्स्ट एकच बॅचचं काम झालं होतं. आणि मी हट्टाला लागून वडिलांच्या मागे लागून वगैरे त्यांच्याकडनं कसं तरी वडिलांनी त्यावेळेस एक छोटीशी त्यांच्याकडे काही जागेचे काही जे पैसे होते जागेचे पैसे जमवले होते. फार कमी रक्कम होती. ₹30,000 काहीतरी फी होती त्यावेळेस. ₹30,000 जास्त वाटते मला आत्ता पण. ती भरली त्यांनी. आम्ही कोर्स सुरू केला तो ॲनिमेशनचा. मला जे हवं होतं खेळण्यासाठी माध्यम ते मिळालं मला. मला म्हणून माझं ड्रॉइंग चांगलं होतं शाळेमध्ये असताना. पण ते ग्रॅब करणं मला सोपं गेलं. आता 2 वर्ष का 1.5 वर्षाचा कोर्स होता. तर 1.5 वर्षामध्ये मी एवढ्या क्लिप्स माझ्या बनवल्या होत्या. की माझ्या क्लिप्स दाखवून मला नोकऱ्या मिळाल्या होत्या. म्हणजे मी ज्या टाकलेल्या क्लिप्स होत्या ॲनिमेशनच्या, ज्या मला अर्धवट वाटत होत्या किंवा मला नव्हत्या आवडल्या माझंच काम. त्या घेऊन पण लोकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण मी जॉब नव्हतो करत. माझं अजून तसं होतं की अजून शिकूयात. अजून काहीतरी असं करूयात की जिथं मजा येईल. एक फिल्मसारखं काय करू शकतो का? 10 मिनिटाचं सलग ॲनिमेशन करू शकतो का? ते प्रयत्न चालू होते माझे. हे करत असताना पण काही कंपनीत कामाला लागलो. ॲड कंपनीत कामाला लागलो मी. तिथे एडिटर म्हणून काम केलं. व्ही-एफ-एक्सचं ॲनिमेटर म्हणून काम केलं आणि मग माझ्या एका मित्राने सांगितलं, "तुला मुंबईला जायला पाहिजे स्ट्रगल करायला. इथं काय होणार नाही." मुंबईमध्ये स्ट्रगलला गेलो. काही कॉन्टॅक्ट नव्हते. काही माहीत नव्हतं. कोणाला भेटायचं असतं, काय भेटायचं असतं. मी डायरेक्ट हिंदीमध्ये स्ट्रगल सुरू केला मी. त्यातही चुकीच्या लोकांच्या कंपनीमध्ये मी गेलो होतो. तर तो एक फार विचित्र स्ट्रगल राहिला माझ्या आयुष्यामध्ये, की ते मला ते सक्सेसफुली नाही करता आलं. मी अशा लोकांची होते जे अर्धवट होते. त्यात मी हुशार होतो. त्यांच्या लेखी. मला ते आत्ता जाणवतं, की मी तशा लोकांना राहायला पाहिजे. हे फार चुकीचं असतं. आपण स्वतःला फार प्लीज करण्याच्या नादामध्ये ना आपण चुकीच्या कंपनीमध्ये जाऊन बसतो. आपलं नेहमी आपल्या अवतीभोवती आपल्याला चांगले आणि आपल्याला सपोर्टिव्ह किंवा आपलं कौतुक करणारे लोक हवं असतात. तिथे सगळ्यात मोठा गेम फसतो तुमचा आयुष्याचा. जो माझा पण फसला सुरुवातीच्या काळातला. हा पण मी सतत प्रयत्नशील होतो. मी एका हॉलिवूड फिल्मला पण क्लॅप बॉय म्हणून होतो आणि ती फिल्म दुर्दैवाने बंद झाली. जॅकी श्रॉफ, जुही चावला मोठे स्टार असतो त्या पिक्चरमध्ये. त्यांना त्या स्क्रिप्टच्या कॉपीज मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या त्यावेळेस. भेटलो पण होतो. दुर्दैवाने पुढे काय झालं नाही त्या फिल्मचं. ते निर्मात्याचा आणि दिग्दर्शकाचा वाद झाला आणि ती फिल्मच बंद पडली. मीन टाईममध्ये माझ्या वडिलांनी लग्न ठरवलं होतं. कारण वडिलांना या क्षेत्रात बिलकुल येऊ द्यायचं नव्हतं मला. आणि ती इच्छा नव्हती बिलकुल की या क्षेत्रात मी यावं. कारण आमच्या इथे कुठे लिगेसी नव्हती काही. हा उगाच हट्टाला पेटला. त्याला वाटतं की डायरेक्टर त्यांचा समज म्हणूया की गैरसमज म्हणूया मला माहीत नाही. आता तरी त्यांना भारी वाटतं. आता नाहीये त्या. जेव्हा मी पहिला सिनेमा लिहिला, तो आला, तर त्यानंतर त्यांना वाटलं की नाही, हा करू शकतो याच्यामध्ये काहीतरी कमाल. जेव्हा मी 8 नाईट्स केला, तर जेव्हा अवॉर्ड्स वगैरे मिळाले, सगळ्यात जास्त आनंद वडिलांना झाला होता माझ्या. आईला तर इतका आनंद होता की ती म्हणजे भैरू की जय हो जेव्हा टेलिव्हिजनला आला, थिएटरवरती तो होता, जेव्हा टेलिव्हिजनला आला, जेव्हा टेलिव्हिजनला लागायचा, माझी आई सुरुवातीपासून बघायची. ती वाट बघायची. सकाळपासून ती वाट बघायची, लागायचा. आणि ते टायमिंग ती मेसेज करायची किंवा फोन करून सांगायची की आता सुरू होणार आहे. आम्ही बसणार आहे. आणि तिने जितक्या वेळा तो पिक्चर आला, तितक्या वेळा माझ्या आईने तो सिनेमा पहिला स्टार्ट टू एंड बघितलेला आहे. प्रत्येक वेळी हां. ती आटपाडीच्या जस्ट रिलीजच्या आय थिंक 1 वर्ष आधी वारली ती. तिला बघता नाही आला. आटपाडीचा शो नाही बघता आला. सो दुर्दैव माझं किती त्यावेळेस नव्हती. सो हो, खूप हे झालं आणि मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काय करावं कळेना मला. कारण माझ्याकडे जॉबच नव्हता. थँक्स टू माय वाईफ की तिने मला तशा परिस्थितीत पसंत केलं. माझ्याशी लग्न केलं. खरं तर माझ्याकडे कसला जॉब नव्हता. काही आर्थिक व्यवस्था काहीच नव्हती माझ्याकडे. मी ॲड कंपनी माझ्या मित्रांची एक ॲड कंपनी होती. मी व्हिडिओ डायरेक्टर होतो. तिथं काम करत होतो. माझ्याकडे त्या ॲनिमेशनचा अनुभव होता. तर मग अशात एक फाउंटन कंपनी म्हणून आहे पुण्यातली. त्यांनी मला ॲनिमेशनचा ऑफर दिला. "तू आमच्याकडे ॲनिमेशन्स करशील तर तुला स्टुडिओ टाकून देऊ वगैरे." आणि आय स्टार्टेड ॲनिमेशन. गोष्ट होती आय थिंक 2002-3 ची. 3 आणि 4 ची गोष्ट असेल मे बी. आणि मग मी ॲनिमेशन्स बनवायला सुरुवात केल्या. मीन टाईममध्ये मला कुणाल म्युझिकने ऑफर दिली. की आमच्यासाठी करतो का? मी म्हटलं, "किती लोकांचे स्टुडिओ चालू करून देणार मी." मला स्वतःचा सिंधुजी स्टुडिओ टाकला मी. देअर आय स्टार्टेड माय फर्स्ट कंपनी. हां, मला ते एक विचारायचं तुमच्या नाव जसं पाहतो ते नितीन सिंधू विजय. आईचं नाव वेगळं लावणं, वडिलांचं वेगळं लावणं हे आताही ट्रेंड झालंय. पण आई-वडिलांचं नाव एकत्र तुम्ही लावता.
त्याच्यामागे काय विचार होता? आता ह्याचं बघा प्रत्येक वेळी ना लोकांना अतिशयोक्ती वाटते. पण तुम्ही मॅनिफेस्ट करत असता तुमच्या जेव्हा तरुणपणात किंवा तुमच्या पास्टमध्येच तुम्ही मॅनिफेस्ट करता काही गोष्टी. मी स्कूलमध्ये असताना यू कॅन्ट बिलीव्ह मी 12वी मध्ये का 11वी मध्ये असताना मी माझा लोगो बनवला होता. तो आजही माझा कंपनीचा. जो लोगो मी त्यावेळेस बनवला होता त्याचं नाव सिंधुजी होतं. ती कंपनी मला फॉर्म करायची होती स्वतःची. माझी इच्छा होती. जेव्हा मी ॲनिमेशन शिकलो ना, म्हणजे आय थिंक मी एफ-वायला ॲनिमेशनला कोर्स केला होता 12वी नंतर. ते एफ-वायला असताना मी तो लोगो बनवला होता. ॲनिमेशनच्या टेबलवरती बसला असताना बनवलं होतं. आणि त्यावेळेस लोगो वगैरे आम्हाला यायचे ॲनिमेशन करायला. सो मला वाटलं आपल्या पण कंपनीचा लोगो असावा. तर नाव शोधत होतो मी, नाव काय असायचं आपल्या कंपनीचं. तर मी अरेबियन नाईट्स किंवा या नाव मला फार आवडायचे. तर सिंध विजय हे खूप युनिक नाव मला वाटलं. साउंड्स गुड आणि ते थोडंसं हॉलिवूड साउंड पण करतं आणि त्याला स्टुडिओ पण लावलं. मग मी सिंधुजी स्टुडिओ. तर बऱ्याच जण म्हणून पुढे-पुढे विचारायला सुरुवात केली, "हे काय आहे? म्हणजे असं नाव का तुझ्या कंपनीचं?" तर म्हणलं, "आई-वडिलांचं नाव आहे यार. म्हणजे वेगळं काय?" जेव्हा मी पहिली फिल्म लिहिली, "भैरू पैलवान की जय हो." जोपर्यंत त्या टायटल्स पण त्यांनी मला विचारलं नाही टायटल टाकताना. नाहीतर त्यात आणि ईश्वर नावाची एक फिल्म असे 2 पिक्चरचे जेव्हा रिलीज झाले. मी ॲक्चुअली लेखक म्हणून नितीन विजय सुपेकर लावलं. जेव्हा मी दिग्दर्शन केलं, तेव्हा मी नितीन सिंधू विजय सुपेकर लावलं. भावना फार बेसिक होती यार, की आपण आयुष्यभर वडिलांचं नाव घेऊन फिरतो. लहानाचे मोठे होतो. मरेपर्यंत आपल्या मध्ये नाव वडिलांचं असतं. आपल्या आईला कोणीच ओळखत नाही. खूप रेअरली कोणाची तरी आई फ्रंटला येते तिला ओळखतो आपण किंवा कपिल शर्मा त्याच्या शोमध्ये आईला बसवतो. आपण कुठे जायचं आपल्या आईला घेऊन? कोण दाखवणार? आपल्या आईची ओळख अशी कोण करून देणार? सो मला असं वाटलं की माझ्या नावामध्येच माझ्या आईचं नाव असेल आणि जर उद्या झकमार जसं तुम्ही इंटरव्ह्यू मार तुम्ही मला विचारलं की माझं नाव घेतलं आता तुम्ही नितीन सिंधू विजय सुपेकर. तर एक माझ्याकडनं तिला माझं देणं गेस्चर. हां, की आई म्हणून तू जे मला दिलंय, मला या जन्माला घातलं. थँकफुल तर राहूच शकत नाही आपण एवढ्या ह्यांना काय ऋणी परतफेड तर करू शकत नाही तू. मग एक छोटीशी भावना माझ्या मनातली की मला असं वाटलं की माझ्या आईचं नाव माझ्यामुळे जर अजून 10 लोकांना कळलं आणि थँक गॉड असे काही माझे नातेवाईक मला भेटले ज्यांनी ते नाव वाचलं आणि ते सांगितलं की तुझ्या आईचं नाव आम्ही जेव्हा वाचतो, आमच्या बहिणीचं, आमच्या आत्याचं, आमच्या मावशीचं, सो वी फील प्राउड की यार तू तिचं नाव आमच्या आईकडचे जे लोक आहेत त्यांचा ऋणानुबंध त्यांना. हां, त्यांना तर कॉल करतो, रिकॉल करतो. बरोबर आहे. विच इज मला ते फार चांगलं वाटतं मग. मग ते आनंद फार चांगला येतो. सो तो मला वाटतं मी ते सुरुवात मी केली होती. मी तर माझं रजिस्ट्रेशन आहे 2006चं आहे. मी नाव टाकलं ते जेव्हा मला चित्रपट महामंडळात किंवा ह्याच्यात. 2006ला मी पहिल्यांदा सिंधुजी सुपेकरचं कार्ड बनवलं होतं माझं. त्यानंतर मग काय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल्स किंवा ह्याच्यामध्ये जेव्हा जज किंवा ह्याच्यात जायचो किंवा माझं नाव फिरायचं. मी आत्ता बघायला लागलो खूप लोकांच्या ह्याच्यात त्यांच्या आई-वडिलांचं नाव यायला लागलं. खूप कमी लोकांना माहिती आहे की मी स्टार्ट मी केलं होतं ते. जे स्टार्ट झालं होतं म्हणजे जेव्हा लोगो बनवला ती गोष्ट 98ची आहे. जेव्हा मी लोगो किती वर्ष 30-35 वर्षाच्या वर झालं ते. तू जर मागे जाऊन बघशील ज्यांनी नावं सुरू केली, त्यांची हिस्ट्री बघशील तर 8 वर्षापेक्षा असं सापडणार नाही. माझ्या नावाची लेगसी 30-35 वर्षाची आहे. नक्कीच तुमच्या आईला आजही अभिमान असेल त्या गोष्टीत. हां, यार म्हणजे अजून फार ग्रेट काम नाही आलं माझ्याकडे पण आईसाठी सगळंच ग्रेट असतं. हां. सो मी माझ्या कथा लिहित होतो मी माझ्या स्वतःसाठीच्या. माझी हिंमत नव्हती कुठल्या निर्मात्याला सांगून ऐकवायची किंवा मला वाटतं कोण आपल्या पिक्चर बनवायचा. तर त्या दरम्यान मी पोस्टर डिझाईन करायला लागलो होतो. एक फिल्म आली माझ्याकडे मान सन्मान नावाची. ते दिग्दर्शन आम्ही चहा प्यायला टपरीवर उभे होतो आणि मी कार्ड छापलं होतं. म्हणजे बघा मॅनिफेस्ट कसं करावं माणसाने आपलं आयुष्य. माझ्या कार्डवर फक्त एकच लिहिलं होतं नितीन सिंधू विजय सुपेकर आणि खाली लिहिलं स्क्रीन रायटर. देयर इज नो रायटिंग की मी ॲनिमेटर आहे किंवा मी पोस्टर डिझाइन करतो किंवा मी काय करतो. काही लिहिलं होतं. फक्त स्क्रीन रायटर लिहिलं होतं. आणि सरप्राईज की व्हॉट इज द स्क्रीन रायटर? स्क्रीन प्ले रायटर. ते काय असतं? मला माहिती आहे पण तू सांग म्हणे. का असंच का? तू रायटर लिहू शकला असतास. तू अजून काय लिहू शकला असतास. स्क्रीन रायटर काय लिहिलं? तर सर मला असं वाटतं की पिक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग स्क्रीन प्ले असतो. जेव्हा सिनेमॅटिक लँग्वेजमध्ये नाटकाच्या आधी नाही बोलत आहे सिरियल नाटकाच्या आधी नाही बोलत आहे. सिनेमा म्हणून जेव्हा मी बघतो, तेव्हा सगळ्यात प्रभावी माध्यम किंवा सगळ्यात जास्त महत्त्वाचा कुठला असेल तर स्क्रीन प्ले असं मला वाटतं. मला कारण घटना कशा लिहिता तुम्ही? कथा चांगली असते समजा कधी-कधी कॉन्सेप्ट खूप भारी असते कधी-कधी. कधी-कधी तुमचं कास्टिंग खूप चांगलं असतं. डायरेक्टर खूप चांगला असतो. जर त्याची गोष्टचा स्क्रीन प्ले प्रवास जर चांगला नसेल, तर ती फिल्म चांगली कशी होईल पण? सो मला असं वाटतं की त्याच्यावर जास्त काम व्हायला पाहिजे. तर मी त्याच्यावर जास्त काम करतोय सर. म्हणून मला असं वाटलं मी स्क्रीन प्ले रायटर राहायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ रायटर. मी नाही सगळ्या ह्याच्यात हुशार असू शकत. तेव्हा मग डायलॉग लिहिता येत नाही. खरंच लिहिता येत. म्हणून भैरू पैलवान जयहोचे डायलॉग मी रिक्वेस्ट केली की अरविंद जगतापांना द्या. इज अ गुड इन ग्रामीण ह्याच्यावर आपले हे पण होते. नावाच्या बाबतीत जरा मोठा इश्यू आहे माझा. मराठीतल्या अजून 2 लेखकांची मी नावं दिली होती. त्यात अपकमिंग अरविंद जरा यंग पण होता आणि त्याचे 2 पिक्चर गोष्ट शेवटी डोंगराएवढी वगैरे येऊन गेले होते. जबरदस्त चालत त्याचं काम त्यावेळेस. अजूनही तो खूप चांगलं काम करतोय. मग त्यांना डायलॉगचं काम दिलं होतं. मग स्क्रीन प्ले सगळ्यांनी सांभाळा. तर ती गोष्ट चहा पिता-पिता ऐकवली. इतकी आवडली ते म्हणजे "तू पुढच्या आठवड्यात तू मुंबईला ये आपण ही फिल्म सुरू करतोय" म्हणले. माझ्याकडे निर्माता मी त्यांना गोष्ट ऐकवतो. संध्याकाळी खरंच निर्मात्यांना गोष्ट ऐकवली फोनवरती. नेक्स्ट वीकमध्ये मला बोलवून घेतलं मुंबईमध्ये.
माझ्या तोंडून तुम्ही परत गोष्ट ऐकली निर्मात्यांनी आणि त्यांनी मला जागेवर साईन केला पिक्चरला. बरं. आता मला फॉर्मॅटच माहीत नाही लिहायचा कसा. सिनेमासाठी लिहितो कुठं लिहिलं होतं? मी माझ्यासाठी लिहिलं होतं ना. मी तर गोष्टीच्या माध्यमातून लिहित होतो. मी काय रायटिंगचा कोर्स नव्हता केला. मी ॲनिमेशनचा कोर्स केला होता. मी ॲनिमेशनचे स्क्रिप्ट लिहायचो. ते माझ्यासाठी होतं. मला समजेल असं. आता मला एका डिरेक्टरला समजून सांगायचं माझी कथा. तर मला कळेना मी लिहायचं कसं? मग मी स्क्रीन प्लेचे डाउनलोड केले काही फाईल्स आणि काही पुस्तकं आणली आणि मी बघितलं कसं लिहितात हे लोक आणि तसं करून मी ते लिखाण केलं. आजही माझ्याकडे तो ड्राफ्ट. आजही माझ्या मोबाईलमध्ये तो ड्राफ्ट आहे. तो ड्राफ्ट मी जेव्हा वाचतो तेव्हा मला असं वाटतं की मी किती हुशार होतो. व्हॉट आय प्राउड फील की अरे फार सुंदर लिखाण केलं मी यायचं. हे समजून घेणं पण एक मोठा माझ्यासाठी अभ्यास आहे, तास व्हायला आणि विच इज मला त्याने ग्राउंडेड ठेवलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. मला हे सगळ्या गोष्टी शिकताना आहे ना, मला माझ्यातला क्रिएटिव्ह माइंडला किंवा माणसाला पुढे नेताना मला या सगळ्यांनी ना ग्राउंडेड ठेवलं मला. दॅट्स हेल्प मी. लोकांशी कनेक्ट करताना किंवा त्यांना कम्फर्ट करताना मला या गोष्टींनी मदत केली, की आपल्याला नाही येत ते सांगायचं आणि जर सांगायचं नसेल तर मग मेहनत घ्यायची. मला 2 गोष्टी पक्क्या माहिती होत्या. जी येत नाही मी स्पष्ट सांगायचो मला हे येत नाही. माझा बाजच नाही. मला फिल्म डायरेक्शनला आली होती. एक माझं भैरू की जेव्हा बघितलं माझा एक कॉलेजचा मित्र रगड पैसा होता. त्याकडे गाडीच 30 लाखाची होती त्या माणसाकडे. तो एक दिवस माझ्या ऑफिसला आला मला म्हणाला, "अरे 50,00,000 चेक घे, मराठी पिक्चर बनवू." गोष्ट सांगतो मी 2009ची. सो थिंक 50,00,000 चेक माझ्या समोर टेबलवर. पिक्चर कर. बरं गोष्टी कमी नव्हत्या माझ्याकडे. माझ्या स्वतःच्या आजही माझ्याकडे 8 प्रोजेक्ट लिखित आहेत तयार. तेव्हा 12 होते. त्यातले मी 3 आता उरकली मी त्यातले 3 तर मी कंप्लीट केले आता. मी त्याला म्हणलं, "बघ मी लिहू शकतो" म्हणलं, "पण मला डायरेक्शनचा कॉन्फिडन्स नाही आत्ता." आणि माझ्या ॲनिमेशन फिल्म बघितलं तू एवढ्या 40 ॲनिमेशन फिल्म्स केल्या, डॉक्युमेंटरीज केल्या, ॲड केल्यास. फिल्म का नाही करू शकत? म्हणलं, "सी 2 तासाची फिल्म आहे" म्हणलं. 10 मिनिट 5 30 मिनिट 1 मिनिटाची 3 मिनिटाची ॲड करणं एक गोष्ट वेगळी आहे. 10 मिनिटाची ॲनिमेशनची स्लॉट करणं एक गोष्ट वेगळी आहे म्हणलं. आणि ते लहान मुलांसाठी म्हणलं. एक व्यावसायिक सिनेमा, तर तुझा पैसा लागला मित्र म्हणून. माझी नैतिक जबाबदारी नाही म्हणत म्हणजे मी तुला सांगावं की फिल्म लाव, माझ्या ह्याच्यावर पैसे लाव. मी नाही करू शकत म्हणलं असं काम. मला ते पटत नाही म्हणलं. कोणाचे पैसे लागले तर मला रिटर्न कसं करता येईल, मी त्याच्यासाठी काय काम करू शकतो, तर मी ते करेन म्हणलं प्रयत्न माझा. तो असं हॉनेस्टली म्हणलं. मी तुला चांगला दिग्दर्शक देतो. गोष्ट माझी आवडली तर ती कर, नाही तर दुसरी गोष्ट कर म्हणलं. मी तो चांगला दिग्दर्शक देतो. मी त्यावेळेस शिवाजी लोटन पाटीलला इंट्रोड्यूस केलं होतं फिल्मसाठी. ती फिल्म होती धग. तर धग त्या टोटल महाराष्ट्रातल्या त्या पिक्चरनी 96 अवॉर्ड्स घेतले. ज्याच्यामध्ये नॅशनल, स्टेट, झी फिल्मफेअर अवॉर्ड होतं. पण सगळे अवॉर्ड झाडून जेवढे अवॉर्ड अस्तित्वात आहेत सगळीकडे अवॉर्ड घेतलं होतं धगनी. सो ते खूप गाजावाजा झाला. त्या अवॉर्ड भविष्य मी दांडेकर पुलाच्या इथे एक चहाचं दुकान आहे, तिथे लिहिलेलं होतं. हा सिनेमा सगळे अवॉर्ड घेईन म्हणून. हा सिनेमा इतक्या बजेटमध्ये बनेल. अजूनही ती फाईल माझ्याकडे आहे. बजेट फाईल पण अजूनही माझ्याकडे आहे. मला कौतुक वाटलं की मी हे भाकीत करू शकलो आणि आय एम व्हेरी क्लोज टू दॅट. जे काही शिवाजी पण म्हणलं होतं की ओव्हर कमिटेड बोलू नको. तुझाच मित्र आहे निर्माता. म्हणलं ना मी गोष्ट बघितली. नितीन दीक्षित नावाचे माझा मित्र आहे लेखक. त्यांनी ती लिहिली होती गोष्ट आणि शिवाजीने मला ते ऐकवली होती आधीच. म्हणून मी त्याला हायर केला होता त्या फिल्मसाठी. सो मला खूप कॉन्फिडन्स होता त्या सब्जेक्टवरती. हा सब्जेक्ट कमाल आहे यार. शिवाजी चांगला करेल हा. कारण आमचा प्रॉब्लेम काय होता शिवाजीचा आणि माझा. आम्ही जेव्हा मराठी सिनेमा त्यावेळी बघत होतो ना, तर लेन्सेसची समज नव्हती, ब्लॉक्सची समज नव्हती, ॲक्सेसची समज नव्हती, ट्रीटमेंटची समज नव्हती. आम्ही फिल्म बघायचो फार फ्लॅट व्हायचं आम्हाला. हे काय का असे शूट करतात? एकाच लेन्सवरती, एकाच ब्लॉकमध्ये शॉट चालू आहेत. म्हणजे नाटक आपण पडद्यावर बघतो असं आम्हाला फील यायचं. आम्ही पिक्चर बघायचो आमची चिडचिड व्हायची बाहेरून. शिवाजीने हिंदी फिल्म केली होती. शिवाजीने ते सगळे ॲक्सेस आणि सगळं वापरलं होतं त्या पिक्चरमध्ये. सो म्हणून मी त्याला म्हणलं, की एक असं दिग्दर्शक देऊ ज्याला सिनेमा कळतो म्हणलं. त्याला फॉर्मॅट कळतो. सिनेमॅटिक लँग्वेज कशाला म्हणतात ते कळतं. त्याच्यावर काम करूया. आपल्या सुदैवाने झालं ते. ते यशस्वी पण झालं. तर असा हा साधारण प्रवास होता. नक्की. आता तुम्ही लेन्सेसचा विषय केला. आता हल्ली ते 6K, 8K हे पण आलं. ते गरजेचं आहे का? ॲक्चुअली बघ आता मी निर्मात्यांना नेहमी सांगतो, की आपण आपलं 6K 8K आलाच का मुळात? तरी हा प्रश्न मला पडला पडला का नाही मला मला तरी पडतो यार. काय कुठलीही नवीन गोष्ट झाली ना, एआय आलं तर मला प्रश्न पडतात, की एआय का सुरू झालं? काय गरज पडली होती? मुळात एआय आलं कशाला आपल्या इंडस्ट्रीमध्ये? एआय आपल्यासाठी बनलंच नव्हतं. हे माहिती किती लोकांना मला माहीतच नाही. एआय रोबोटसाठी बनलं होतं. बरोबर आहे. रोबोटला फीड करण्यासाठी एआयची डेव्हलपमेंट झाली. इंटेलिजन्स ज्याच्यावरती सिनेमा पण आहे आपल्याकडे अवेलेबल. त्यानंतर लक्षात असं आलं, की एका धंद्यामध्ये दुसरा धंदा पण होतो. हं. सो ते डायव्हर्ट दॅट असं इकडे फिरवलं. आता 8K आणि 6Kचा काय संबंध आहे आपल्याकडं? तर 8K हॉलिवूडमध्ये ह्यासाठी वापरलं जायचे, की जेव्हा व्हीएफएक्स बनवतो ना आपण, तेव्हा खूप झूम करून काम करायला लागतं. त्याला मॅट पेंटिंग करायला लागतं. हो. मग तुझ्या मागची एखादी वस्तू बारीक आहे, ती दिसते पण ती काढायची आहे मला. तर मी ह्या इमेजला नाही करू शकत. माझे पिक्सल पॉइंट्स आणि त्याची इन्फॉर्मेशन कमी पडते मला. जेवढा झूम जाईल तेवढं ब्लर होत जातं. मग ते सापडत नाही. नक्की काय उडवायचं मला. म्हणून ते 8K वर शूट करायला लागेल. 16 वर शूट करायला लागेल, की जेणेकरून जेवढं मी क्लोज जाईल, जेवढं मला व्हीएफएक्सचं काम करता येईल किंवा डीआय कलर करताना कधी-कधी कॅमेरामॅनला वाटतं, की ती मागची बाजू उजळून हवी मला किंवा डार्क हवी मला. तर मग झूम करून त्याच्यावर काम करता येतं. तेव्हा पिक्सल शार्प दिसतं तुम्हाला. तुम्हाला अंदाज येतो नक्की घडतंय काय. तर त्यासाठी 8K आणि 16K
वापरात यायचं. आता आपण ते शूट करतोय ना, त्याचा परिणाम असा होतोय किंवा त्याचं नुकसान असं होतंय ना, की हार्ड ड्राईव्ह खूप लागतात. 50-50, 30-30, 25-25 हार्ड ड्राईव्ह लागतात. एक हार्ड ड्राईव्हची कॉस्ट आता ₹28,000 घरात आहे. मी म्हणत नाही खूप मोठी बचत होईल किंवा काय होईल, पण फायदा काहीच नाही ना. म्हणजे तुम्ही इतके शूट करून आउट काय आहे? 2K. अगदीच तुम्ही हुशार असाल, IMAXला वगैरे पिक्चर रिलीज करायचं तर 4K. त्याच्यावर कुठे? लास्ट शूट 4K असायला हरकत नाही. 4K करा तुम्ही. म्हणजे 2K त्याचा फायदा पण होतो. जेव्हा तुम्ही एडिटिंगला जाता तेव्हा काही शॉट तुम्हाला क्लोजअप हवे असेल तर झूम करू शकता. हं. ह्या गोष्टींचा फायदा तुम्हाला 4K मध्ये निश्चित होऊ शकतो. 8K मध्ये पण होतो ती गोष्ट. आता एडिटिंगमध्ये वापरतात त्या गोष्टी. कामचोरी करायची असेल तर आम्ही पण करतो. नको झूम नको करायला. इथंच शॉट घ्या. एडिटिंग मशीन त्याला झूम करा. कारण इन्फॉर्मेशन एवढी मोठी आहे माझ्याकडे. ते नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर मग तुम्ही काम वाचू शकता तुमचं. तर मग ठीक आहे. मग तुम्ही 8K मी वापरले 6K आता. एक फिल्म केली मी आता एवढ्यात. बंधू नावाची एक सिनेमावरती मी आता संपवलं काम माझं. त्यात मी 6K शूट केलं. पण रिझन ते होतं की माझ्याकडे टेक्नॉलॉजीला आणि तेवढा पैसा नव्हता खर्च करायला. मी 2 कॅमेरा वापरू शकत नव्हतो. ते 2 कॅमेऱ्याचं काम एका कॅमेऱ्यात कसं काढायचं? काही गोष्टी कशा चीट करायच्या की आपण लाइटिंग जास्त हलवायची नाही. कॅमेरा जास्त हलवायचा नाही, मूव्हमेंट नाही करायचं. अशा वेळेला आम्ही काय त्यामध्ये करू शकतो. तर ते प्लॅन मग मी ॲनिमेशन केलं असल्यामुळे, एडिटिंग केलं असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी अवगत आहे. निसर्गाने म्हण किंवा देवाने जसं घडवलं बघ, मी मी आधी ॲनिमेशन शिकलो, मग रायटिंग शिकलो, मग एडिटिंग शिकलो, मग डायरेक्शन शिकलो. तर मी प्रत्येक ह्याच्यामध्ये काम करत गेलो. मी एका कंपनीमध्ये म्युझिक कंपनीमध्ये व्हिडिओ डायरेक्टर होतो. मी रोजचे 6 म्युझिक डायरेक्टर ऐकायचो. रोजचे असं मी 1.5 महिना होतो. रोज 6 ते 5 मिनिमम 5 म्युझिक डायरेक्टर येऊन गाणी ऐकून जायचे. ते हिंदीतले होते, भोजपुरी वगैरे होते. फार मराठी काही नव्हते त्यात कोणी. तर मी विचार केला संगीत किती ऐकलं असं. जस्ट चॉईसला नंतर मी होतो. आमचे मालक यायचेच नाही. ते मला बसवून जायचे. माझ्यावर राहायचे ते सगळे गाण्याच्या आघात. मला सांगायचं लागायचं, ह्यातली 2 गाणी पाहिजे, त्यातलं 1 गाणं पाहिजे. ते 25,000 30,000 मिळायची गाणी आम्हाला. त्याची कॅसेट बनवून आम्ही हे करायचो, विकायचो मार्केटमध्ये. सो त्यामुळे संगीत शिकायला मिळालं मला. माझा एक अंध मित्र आहे सिद्धार्थ दुत्ते म्हणून. त्याच्याबरोबर मी जेव्हा जिंगल्स आणि हे बनवायचो. तर तो विचारायचा मला, "हे इन्स्ट्रुमेंट आहे का बघ?" मी ट्रम्पेट वाजवतो. मी सांगतो, "अरे ट्रम्पेट असं वाजवतं तर माझ्या येईल का?" तो मला सांगायचा, "अरे हे ह्याच्यासाठी वापरतात, हे तंतुवाद्य ह्याच्यासाठी वापरतात, आपण पर्क्युशन कशासाठी वापरतात." या सगळ्या गोष्टी ते शब्द त्याच्याकडनं आले मला. ते कसं शिकत गेलो या सगळ्या गोष्टी मी कधी घाईच नाही केली कुठल्या गोष्टीची. मला डायरेक्टर व्हायची तर मी घाईच नाही केली. लेखक व्हायची मी घाई नाही केली. मला माहिती मी पोहोचणार आहे. खूप ठाम विश्वास होता माझ्यावरती. माहीत ना कुठून आला होता तो. मला कन्फर्म माहिती मी डायरेक्टर होणार आहे. इतका ठाम होतो मी. मला कन्फर्म माहिती आहे माझं घर होणार, माझी गाडी होणार आहे, माझं नाव होणार आहे. मला कन्फर्म माहिती होतं. आजही माहिती आहे मला. आजही मला पुढच्या प्रोजेक्ट मला माहिती आहे. मला कुठले नाव देणार आहे, कुठले प्रोजेक्ट मी करतोय. सगळं पक्का माहिती आहे मला. आता ध्यासच आहे ना. ध्यास घ्या ना तुम्ही त्या गोष्टीचा. घाई कसली? नाही मिळणार तुम्हाला इन्स्टंट काहीच. आणि ते मिळालं तर टिकणारच नाही ते. टिकवण्यासाठी ती धडपड वेगळी आहे ना. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यातून ते 6K 8K मी बहुतेक भरकटलो बरंच. तर मला नाही वाटत त्याची गरज फार. तुम्ही त्यात हुशारी वापरत असेल तर नक्की करा. नक्कीच एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही आज यशस्वी आहात. आमिर खान ज्यावेळेस तुम्हाला भेटले पहिल्यांदा, त्यावेळेस काय चर्चा झाल्या होत्या? ॲक्चुअली आत्ता काही दिवसापूर्वी ना मी Facebookवर पोस्ट टाकली होती. नवीन वर्षाच्या अलीकडे म्हणजे 2025 जाताना मी ती पोस्ट टाकली होती. मी त्यात लिहिलं होतं की आमिर खानच्या भेटीबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. फार माझी इच्छा आहे. आणि ह्या गोष्टी आता वर्ष आलं. मी मागच्या जानेवारीमध्ये त्यांना भेटलो असं. आम्ही इलू नावाच्या फिल्म लिहिली होती मी मध्ये. ती रिलीज झाली. ती प्रेझेंट आमिर खान करणार होते आधी. दुर्दैवाने ती झाली नाही त्यांच्याकडनं. पण ते फिल्मला आले होते बघायला. माणूस शब्दाला फार पक्का आहे. आणि त्यानिमित्ताने आमची भेट झाली. त्यांनी त्यांच्या घरी आम्हाला जेवायला बोलवलं सगळ्यांना, सगळ्या टेक्निशियन लोकांना. कौतुकाचा भाग असा होता. मुळात एक स्वभाव असा राहिला की आपल्याला कोणी ओळख देईल ह्याची अपेक्षा न ठेवणे. कोणी आपलं कौतुक करेल, असं आपण काम करतो याचं फिलिंगच नाही. त्यामुळं आमिर खान काहीतरी आपल्याच्याबद्दल बोलतील ह्याचा विश्वासच नव्हता मला. बिलकुलच नव्हता. मला आयडियाही नव्हती. ते येणार आहेत ती मोठी गोष्ट होती. त्यांना बघितलं लांबून ती पण मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. बाकी माझ्या अपेक्षा फार नव्हत्या की त्यांच्याशी मी समक्ष संवाद साधू शकेल किंवा मी बोलू शकेल. हे केवळ दिव्य स्वप्नांपासून होतं माझ्यासाठी. माझ्या सुदैवाने तो माणूस इंटरव्ह्यूला माझं नाव घेतलं तेव्हा मी बाहेर मित्रांबरोबर. माझा एक हिंदीतला ॲक्टर मित्र आता शोला आला होता. मला असं वाटलं की मी त्याला ग्रीट करायला पाहिजे. त्याच्याबरोबर कोणतरी असावं. तर मी त्याला सारखा चहा पाणी आणि त्याला मी गेटवरती यायची गप्पा मारत होतो. तेव्हा आमिर खान आतमध्ये माझ्याबद्दल बोलली, की मला रायटरला भेटायची इच्छा आहे. मला त्यातले काही सिक्वेन्स फारच आवडतात आणि गोष्ट फार छान लिहिली त्यांनी. मग पिक्चर संपल्यावर त्यांनी विचारलं, तेव्हाही मी बाहेर, त्याला सोडा. सो दुर्दैवाने माझी भेटच होईना. जेव्हा स्क्रीनिंग व्हायची त्याची आणि आमिर खान जेव्हा करेक्शन सांगायचे किंवा त्याच्यावरती त्यांनी इनपुट्स द्यायला सुरुवात केली, तेव्हाही ते विचारायचे की सुपेकर कुठे आहे? तेव्हा मी सरला एक कुठे शूट करत होतो. तेव्हाही माझी त्यांची भेट होईल नाही. त्या काळात ते सुरू झालं होतं काम. जेव्हा सरलाचं मी काम करत होतो. मला कळायचं की आमिर खान तिकडे पिक्चर बघतोय. मला ते न्यूज यायचे मला, फोटोज वगैरे यायचे मला. मला असं होतं, अरे आपण नाही त्याच्यामुळे साला आमिर खानला किमान समोर बसून सर मी लिहिली फिल्म, माझा चेहरा हा हा नितीन सुपेकर एवढं ते सांगायला मिळावं. आणि ते विचारत होते सुपेकर सतत, सतत प्रत्येक वेळी विचारायचं. माझा डिरेक्टर विचारायला यायचा मला सांगा, "अहो तुम्ही का बाहेर जाताय?" म्हणून, "तुम्ही आत चला ना." मी आत गेले की पिक्चर सुरू व्हायचा. मग आपण अंधारात. नाहीतर अंधारात जाऊन डिस्टर्ब नाही करू शकत मी.
फिल्म संपल्यानंतर गेले निघून पटकन. कारण ते मीडिया खूप होता तिकडे त्या दिवशी आमिर खान होते म्हणून. मग आम्ही पण म्हणलं चला आता आपण पुण्याला जायचं म्हणून आम्ही आपल्या गाड्या काढत होतो. तर मग डिरेक्टर पळत आला माझ्याकडे. म्हणला "अरे सर तुम्ही जाऊ नका." त्यांनी स्पेशल सांगितले की तुम्ही यायचंय म्हणून तिथे. म्हणजे "तू नक्की सांगतोय ना?" म्हणलं "तुम्ही तिथे यायचं आणि माझा पोपट व्हायचं यार मला भीती वाटते मला या गोष्टीची." नाही म्हणे "तुम्ही या तुम्हाला बोलवलंय." आम्ही गेलो मग तिथं पण प्रॉब्लेम असा आला मी सगळ्यात शेवटी गेलो. शेवटी माझी गाडी रस्ता चुकली. त्यांच्या घरचा पत्ता आम्ही नो एंट्रीमध्ये घुसलो कुठेतरी. शेवटी आमिर खानच्या नावानेच वाचवलं आम्हाला तिथं पोलिसांकडनं. पण मी पोहोचलो उशिरा. आतमध्ये आमिर खान सगळ्यांना ग्रीट करत होते. सगळ्यांचं कौतुक करत होते. आणि राहून राहून सांगितलं तर तुमचा रायटर येतोय की नाही म्हणली. थिएटरमध्ये विचारलं तर तो नव्हता आला. आता मी घरी विचारतो तर तुम्ही म्हणलं की येतोच आहे, कधी येणार आहे म्हणली. आणि ते असे उभे असताना मी आलो आतमध्ये. ते विचारत होते माझ्याबद्दल. तेवढं सगळे एक्स्ट्रा ओरडले, "अरे तेव्हा तो आला" म्हणून. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे फार सुंदर व्हिडिओ आहे. आणि मी आलो आणि ते भेटले तर ते ज्या पद्धतीने भेटले ते स्वतः उभे राहिले, काँग्रॅच्युलेट केलं मला. म्हणजे फार सुंदर स्क्रिप्ट लिहिता तुम्ही आणि वाटत नाही फार कमाल रायटिंग आहे आणि काही सीन म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं असं. म्हटलं अरे एक तर देव बोलतोय आपण काय ऐकावं असं आलं ना 2 मिनिटं, की अरे यार त्या माणसाला आपण हिरो म्हणून तो माणूस तुमच्यात त्याचा मोठेपणच काढून टाकतो तुमच्यातून. मधली भिंतच काढून टाकतो. कळत नाही तुम्हाला त्याला सोडून द्यावं की आपण आमिर खानशी बोलू. तुम्हाला विश्वास बसत नाही की आपण आमिर खानच्या तो इतका ग्राउंडला आणून ठेवतो तुम्हाला. इतका सहज करून टाकतो तुम्हाला तो. फार खास आहे त्या माणसाची मला मजा आली. गंमत कधी आली, जो जिथं वही सिकंदरमधलं ना एक फेमस सॉन्ग पहिला नशा. ते गाणं आमची म्युझिक डायरेक्टर वाजत होती. त्याने लिव्हचं म्युझिक केलं विजय गवंडे आणि सगळे ऐकत होते. तर मी मागे बसून आहे ना माझा मुलगा कॅनडाला शिकायला आहे. बरं. तर त्याला मी ऑनलाईन व्हिडिओवर घेतला. माझी बायको आम्ही सगळे गप्पा मारतो. तुम्ही हळूच त्यांना आहे ना स्पीकरवर टाकून त्यांना म्हणलं तुम्हाला आमिर खानचं घर दाखव. म्हणून मी आमिर खानचं घर दाखवत होतो. की बघा त्याची लायब्ररी कशी, त्याचे अवॉर्ड्स कसे, तो वाचतो कुठे, बसतो कुठे, त्याचं घर बघा. आणि मी दाखवत एक्झॅक्ट आमिर खानच्या मागे येऊन उभा राहील. आमिर खान सर उभे होते, ऐकत होते गाणं. तरी सडनली टर्न केला माझ्याकडं. मला असं आलं की समोर मुलगा व्हिडिओवरती, समोर साक्षात आमिर खान, बायको बघते, मुलगा बघतोय व्हिडिओवरती. मी तिकडे ॲब्सेंट. पलीकडे समोर आमिर खान बघतोय माझ्याकडे म्हणलं, काय चाललं? त्यांना कळेना मी काय हातात मोबाईल घेऊन काय करतोय? काय बोलावं मला धाडस व्हायना. मी 2 मिनिटात म्हटलं, की "सर माझ्या मुलाला तुमचं घर दाखवत होतो." म्हणतो. त्यांना मराठी बऱ्यापैकी समजतं. हिंदीत आम्ही बरेचसं कन्व्हर्सेशन काही गोष्टी मी मराठीत बोललो त्यांच्याशी. तर त्यांना "हां, गुड" म्हणले. मग मी पण बोलतो आणि ते आले व्हिडिओमध्ये. माझ्या मुलाशी बोलले. कम्युनिकेट विथ वेदांत, की "तू कसा आहेस? कुठे असतोस तू? तू कॅनडाला काय शिकतोस? बी-एफ-एक्स. अरे गुड बेटा, तुझे पप्पा खूप चांगले रायटर आहे." एक माणूस, इतका मोठा माणूस, तुझ्या फॅमिलीच्या ज्या लोकांनी इतकंच त्याग केलाय तुमच्यासाठी, माझ्या मिसेसनी म्हण, माझ्या मुलांनी म्हण, ज्या वेळेस त्यांना मी वेळ द्यायला पाहिजे, ज्यावेळेस त्यांना योग्य तो पैसा द्यायला पाहिजे, त्या लोकांना एक असा माणूस सांगतो, की हा माणूस चांगलं काम करतो. त्यांच्यापेक्षा मोठा अवॉर्ड तुझ्या आयुष्यात काय असतो? मी इतका भारावून गेलो त्या दिवशी, इतका म्हणजे त्या फोटोमध्ये पण डोळ्यात पाणी माझ्या. इतकं भारावलेला क्षण होता माझ्यासाठी तो, की एवढा मोठा माणूस आपल्याबद्दल बोलतो यार. अजून कोणी बोलायची मला गरजच वाटत नाही आयुष्यातली. म्हणजे कोणीतरी आपली माहिती कोणाला तरी सांगावं याची गरज मला वाटत नाही आत्ता तरी सध्या. अजून बोलतील लोकं, काही लोकं आहेत अजून, की जे बोलतील या विषयावरती, चांगलं बोलतील भविष्यात. पण त्या माणसाने ते केलं होतं माझ्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी सगळं झाल्यानंतर शोधून माझ्याकडे आले. पर्सनली सगळ्यांना सांगितलं, की मला 2 मिनिटं फक्त आता मीटिंगशी बोलायचं आहे. तुम्ही सगळे बाजूला व्हा. आणि त्यांनी विचारलं, "मी नेक्स्ट प्रोजेक्ट काय लिहिताय? हा प्रोजेक्ट असा असेल, तो सीन कसा काय सुचला?" एक सीन त्यामध्ये होता नवरा-बायकोचा इमोशनल सीन होता. तो त्यांना फार आवडला. तो कसा सुचला वगैरे त्यांनी विचारलं. तर म्हणलं, "आमच्या इथे मिडल क्लास वाड्यामध्ये वाढलेला माणूस आहे" म्हणले मी. "छोटे-छोटे आनंद मला माहिती आहेत" म्हटलं. की नवऱ्याला बायकोने काय गिफ्ट करणं म्हणजे किती मोठा आनंद असू शकतो त्या नवऱ्यासाठी, की ज्यांनी काटकसर करून ते घर चालवतोय. आणि त्या बाईने त्या काटकसरीमधनं पैसे जमा करून त्याला एक घड्याळ घेणं, ही किती मोठी गोष्ट असू शकते म्हणलं. हे मी समजू शकतो कारण मी त्यात वाढलेलो आहे म्हणलं. सो म्हणून ते आले म्हणलं, काही स्पेशल नाही म्हणलं. एखाद्या मुलाने ग्रामीण सिनेमा बनवावा बैलजोडीच्या ह्याच्यावर, जे तो लहानपणापासून जगतोय. बरोबर. त्यात काय नाविन्य म्हणलं. नाविन्य तर हे की तुम्ही अवतार फिल्म लिहिता, की तुम्ही बघितलीत नाही आयुष्यात जन्मात. दॅट्स द टॅलेंट, दॅट्स द क्रिएटिव्हिटी. की तुम्ही असं रामायण आम्ही लहानपणापासून वाचतो. त्याच्यावरती फिल्म करणं मला नाही वाटत चॅलेंजिंग फार. तुम्ही अशी गोष्ट लिहिता के-जी-एफ, की जी तुम्ही कधी आयुष्यात अनुभवली नाही. तुम्ही पुष्पा लिहिता, तुम्ही कधी आयुष्यात तुम्ही त्या माणसाला बघितलेलं नाही. जस्ट कुछ काही रेफरन्स युरोपियनची घेऊन तुम्ही फिल्म करता. दॅट्स क्रिएटिव्हिटी. मला असं मी त्याला तसंच बोललो म्हणजे मला असं वाटतं म्हणून, की त्याच्यात मला मी काहीतरी स्पेशल केल्याचं फिलिंग नाही येत म्हणलं. स्पेशल काय करतो तुम्हाला एक नेक्स्ट फिल्म जी मला वाटतं की विच इज व्हेरी गुड. त्याच्यावर कुठली फिल्म करतो. नाही बंधू नावाची एक फिल्म मी लिहितोय म्हणलं. जेव्हा मी त्याला प्लॉट सांगितला, ही इज व्हेरी एक्साइटेड. यार फिल्म झाली तर मला तू नक्की दाखवशील. सो झाली ती फिल्म पण दुर्दैवाने काही गोष्टींमध्ये अडकली आता ती फिल्म थोडंसं अर्धवट ह्याच्यात आहेत. काय अडचण त्याच्यामध्ये आहे. सो ती भेट फार, फार महत्त्वाची भेट होती माझी आणि त्यांची. भैरू पहलवान की जय हो या बंधू असेल. तर या ज्या कथा आहेत तुमच्या किंवा या मातीशी जोडलेल्या वाटतात. याचा संबंध मातीशी आहे. याच्याबद्दल तुम्ही सांगा, की याच्या प्रेरणा कुठे आहे दडलेल्या आहेत? ॲक्चुअली प्रेरणा नाही म्हणता येणार. कसं म्हणू आता मी प्रेरणा नाही म्हणता येणार याला मला. कारण मी माझं गावच नाही मला. त्यामुळे मी ग्रामीण सिनेमा लिहितो बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं, याचं गाव असं काहीतरी. मला आत्ता पण तुझ्या भावाने विचारलं, की तुम्ही सुप्याचे का?
मला गावच नाही, आईकडनं नाही. आई मुंबईची. वडील, आजोबा सगळे लहानाचे मोठे पुण्यात झाले. मी स्वतः पुण्यात लहानाचा मोठा आलेलो. सो मला गावच नाही. आमच्या चारी भावांना गावच नाही. म्हणजे एका भावाची मिसेस पंढरपूरची, त्याला असेल गाव फार-फार. पण बाकी कोणाला गावच नाही. त्यामुळे गावाचं कल्चर काय आहे, राहणीमान काय आहे, कसं मातीशी जोडलं जातं ते मला काहीच माहीत नाही. मी जे काही मला माहिती आहे, जेवढं काय मला आकलन आहे, ते सिनेमा आणि पुस्तकातून आलेलं आहे. ते पण तुमचे गुरु असतात. गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला अनुभवाच गुरु देतात तुम्हाला. ते माझे गुरु राहिलेत. त्यातनं मला संवाद संवाद साधायची मला प्रेरणा मिळाली किंवा शिकायला मिळालं. सिनेमांनी खूप डायरेक्शनच्या बाबतीत मला शिकवलं. बेसिकली मला ड्रामा फार आवडतो. मला इमोशनल गोष्टी करायला फार आवडतात. मग कथा, कथामधली घटना ती कुठल्या प्लेसमेंटमध्ये बसते, त्याच्यात मी ती टाकतो. मग ती कधी-कधी ग्रामीण असते, कधी शहरी असते. आता भय नावाची फिल्म होती, ती मुंबईतली घटना होती. त्याच्यावरती लिहिली. वेल्डन भाले एक आदिवासी पाड्यातली गोष्ट होती. तिथली गोष्ट होती ती. भैरू पॅनल जे होती, पहिली फिल्म होती जी मला असं वाटलं होतं, की मी त्यावेळेस गॉडफादर बघितला होता. गॉडफादरचं रिप्लिकेट होतं लायन किंगमध्ये. रायल किंगची इन्स्पिरेशन होती द कार पिक्चरमध्ये. मी जेव्हा तिन्हीचे स्क्रिप्ट बघत होतो, मला असं तिन्हीचे प्लॉट सेम आहेत. तर नीट बघितलं असतं. मी तेच प्लॉट उचलले आणि मी भैरू पॅनल जेवर टाकले. जे मी आत्ता सांगतोय. त्यावेळेस तर मी सांगू शकत नव्हतो ही गोष्ट, कारण लोकांना उगाचच मला असं वाटतं की रायटर काम नाही करत. हां, आपल्याकडे ते अजूनही रायटरला घेऊन जे दुर्लक्षित त्याचं त्याच्यावरती तर मला वेगळं बोलायला लागेल तासभर. आपल्याकडे फारच दुर्लक्षित आहे रायटर हा विभाग. सो तो स्क्रीन प्ले तोच फॉर्मॅट आहे. नीट बघशील तर भैरू पॅनलची जेहोची स्टोरी आणि कार्सची स्टोरी किंवा लायन किंगची स्टोरी. किंवा सत्ता मिळवण्यासाठी एक मुलगा ते गाव किंवा त्याचा कबिला सोडून जातो. दुसरीकडे जाऊन शिकतो आणि तो परत येऊन त्याची व्हिक्टरी मिळवतो. तर सेम स्टोरी. गॉडफादरची स्टोरी काय, एक मुलगा आहे, त्याच्या वडील मोठं प्रस्थ आहे आणि ते त्यांच्या हातून जाताना निसटता मुलगा ते त्याच्या हातात घेतो. विरासतची स्टोरी काय आहे, कॉमन प्लॉटिंग त्यातली ती गोष्ट होती. त्याच्यानंतर आगपाडी नाईट्स म्हणतात. आगपाडी नाईट्स मला प्रोड्यूस करायची इच्छा होती. माझा माझा प्रॉब्लेम असा आला होता, की मला हा विश्वास नव्हता, की मी कुठल्या निर्मात्याला कसं काय सांगू पैसे लावू म्हणून. आणि ते बुडाले तर काय करायचं आपण? आपण डायरेक्टर म्हणून उभं राहायचं, ते आपला छंद आहे. त्याचा थोडी, त्याचा तर व्यवसाय आहे. सो मला ती भीती फार होती कायम सुरुवातीपासून. सो आय डिसाईड की आपण फ्रायडेवर काम शूट करू. त्यावेळेस स्टॅनलीचे डब्बा वगैरे आले होते. फ्रायडे कॅमेरा घेऊ छोटा आणि त्याच्यावरती फिल्म करूया. माझी मिसेस आणि आम्ही तयार झालो. आम्ही थरावरती लोन काढलं आणि एक अमाउंट आम्ही उभी केली त्याच्यावरती. ती गोष्ट जेव्हा मी माझ्या मित्रांना ऐकवायला लागलो, त्यांना पार्टिसिपेट करायला लागलो, तुम्ही हे काम करा, तू ते काम कर. त्याचे मित्र माझा एडिटर कलरिस्ट होता. त्याला गोष्ट आवडली, त्यांना मी पैसा लावतो त्याच्यामध्ये. त्याचा अजून एक मित्र होता, त्यांनी त्याच्याबरोबर गप्पा मारताना त्यांनी सांगितलं, की मी पण पैसे लावतो. अजून एक मित्र आम्ही शोधला. त्यांनी म्हटलं, मी पण पैसा लावतो. असे करून 4 जण मित्र आम्ही एकत्र येऊन आम्ही ती फिल्म प्रोड्यूस केली. तिचं नाव आठवण होतं. त्या काळात माझ्याकडे कथा होत्या माझ्या स्वतःची. त्यातलीच एक बंधू आहे, त्यातलीच एक सरला कुठे आहे. मी आठवण यायच्या आधी लिहिल्या त्या गोष्टी. पण मला असं वाटलं, की आता मी जर ॲज अ सोलो डायरेक्टर म्हणून येतोय, पहिल्यांदा येतोय, तर लोकांनी का माझं काम बघावं? मला का डोक्यावर घ्यावं? असं कुठला सब्जेक्ट देऊ मी? माझ्याकडे आर्टची फिल्म होतं लिहिलेलं मी. मी पण फेस्टिव्हल सिनेमा करू शकत होतो. मी म्हणलं, "नाही, मी व्यावसायिक सिनेमा करेन. मला पैसे रिकव्हर हवं." त्या फेस्टिव्हल सिनेमा घेऊन मला कौतुक नको ते. मला त्याच्यामध्ये ते जे सध्या चालू आहे आशेगन सिनेमा वगैरे, मी आता वाचतोय पण आता Facebookला पण खूप चाललंय आता. सो मी विरोधात सुरुवातीपासून. आपल्याकडचा प्रॉब्लेम काय झालाय ना, आपलं फेस्टिव्हल्स आणि शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल्स म्हण किंवा जे सिनेमाचं शिक्षण देणार त्याला वर्क ॲप्रिसिएशन, फिल्म ॲप्रिसिएशन्स वगैरे जे कोर्स आले. एक अख्खी पिढी जनरेशन बिघडल्यासारखी वाटते मला. त्यांना माहीतच नाहीये, की आपण का आशेगन सिनेमे ज्यांना आपण फॉलो करतो ते का बनतात आहे? त्याचं मूळ कारण काय आहे? मी त्यावेळेस 10 मध्ये आणि 12 मध्ये इराणी फिल्मचा बूम होता. माझी वेगळं डोक्यावर घेऊन लोकं फिरत होते. लहान पोरांचे पिक्चर 10 होते. तर त्यांना हे कळतच नाही, की इराणमध्ये प्रॉब्लेम होता त्यांचा. त्यांच्याकडं मोठ्या लोकांना काम करून देत नाहीत. हराम मानतात. म्हणून ते लहान मुलांना घेऊन पिक्चरमध्ये त्याची भौगोलिक परिस्थिती, त्यांचा प्रॉब्लेम येतो. म्हणून ते सिनेमे तसे बनवत होते. ते क्यूट वाटत होतं मला, कारण ते लहान मुलांच्या गोष्टी होत्या. म्हणून आपण सरसकट त्याच्या मागे लागलो, हात धुवून. आपण त्यासाठी फिल्म आपण बनवायला लागलो. ज्यांनी फेस्टिव्हल मला अजूनही कळत नाहीये, नॅशनल अवॉर्डमध्ये अजूनही स्त्री शिक्षणावरतीच अवॉर्ड देतो आपण. ती स्त्री शिकली, ती आता पबमध्ये जाऊन सिगारेट ओढते, बिअर पिते. तुम्ही तिला अजून किती शिकवताय? बस झालं ना, वेगळ्या सब्जेक्टला पण तुम्ही अवॉर्ड द्या ना. मी लास्ट वर्षीचा अवॉर्ड बघितला, तो पण वुमन एम्पॉवरमेंटवरती. किती वुमन वुमन एम्पॉवरमेंट करता? मग तुम्ही सिनेमा विकसित कसा होणार तुमचा? व्यावसायिक सिनेमाकडे तुम्ही कॅटेगराईज का नाही करत? एक कॅटेगरी बनवून टाका ना नॅशनल अवॉर्डसाठी. व्यावसायिक सिनेमा कसे बनणार तुम्ही? अवॉर्डचे सिनेमा बनतात आहे ना. मग जर तुम्हाला सिनेमा बनवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या खिशातला पैसा लावा. माझं असं म्हणणं आहे. प्रत्येक दिग्दर्शकाने आपला एक सिनेमा बनवायला पाहिजे आणि त्यातून अनुभव घ्यायला पाहिजे. आता माझा एक असिस्टंट आहे शशी म्हणून. अतिशय कमी पैशात त्याने सिनेमा बनवला. नॅशनल पण घेतला, स्टेट पण घेतला. तर मी त्याला म्हणलं, "ते पैसे रिकव्हर नाही होणार तुझे. तू व्यावसायिक सिनेमा नाही बनवत आहे." तर ठरवून तो सिनेमा केला. मला कौतुक वाटलं त्या गोष्टीचं. मी पण ठरवून अप्रेनाईज केला होता. तर हे तुम्ही जोपर्यंत रिस्क घेत नाही, तुम्ही त्या माध्यमाकडे बघत नाही त्या दृष्टीने, व्यावसायिक दृष्टीने बघत नाही, तोपर्यंत तुम्ही हा सिनेमा मोठा नाही करू शकत. तुम्ही जर ते सिनेमे चाललेच नाही, तर कसं चालत नाही म्हणून तर प्रेक्षकांची निराशा आहे ना. थिएटरकडे न जाण्याचं हे काय आहे? कारण काय आहे?
तेच तर कारण आहे सगळ्यात मोठं. मला अजून एक याला जोडून म्हणजे मराठी सिनेमांकडे आज आपण म्हणजे आज असं बोंब मारली जाते किंवा असं म्हटलं जातं की मराठी सिनेमा चालत नाही, मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही, मराठी सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. त्याचं कारण काय आहे म्हणजे? नाही आपण चांगलं काम कुठे देतोय? आपण तेच काम देतोय ना. अर्थात वेगवेगळे सब्जेक्ट द्यायला पाहिजे ना तुम्ही. तुम्ही एक मुळातच सादरीकरण बघ माझं म्हणणं आहे ना तुम्ही दिग्दर्शकाला काय करायला पाहिजे कारण मी रिकव्हरी एजंट बनून टाका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. सगळी जबाबदारी त्याच्या डोक्यावर आहे. त्याने रिकव्हरी पण करायची, त्याने क्रिएटिव्ह काम पण करायचं, त्याने कमी बजेटमध्ये काम करून पण द्यायचं. सगळ्या जबाबदारी त्यांनी एकट्याने नेटाने पार पाडायची. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे, की तो वन ऑफ द टेक्निशियन आहे त्यातला एक. जरी तो कॅप्टन ऑफ द शिप असला, तर तो वन ऑफ द टेक्निशियन आहे. त्याच्यात तुम्ही एवढा भार नका टाकू. रिकव्हरीच करायची निर्मात्याने स्वतःनी पण काही प्रयत्न केले पाहिजे. मग विषय कुठले निवडताय तुम्ही? त्याचे सक्सेस रेशो काय आहेत? तुम्ही काही काही लोकांनी ठरवून टाकलं, की कॉमेडी असली की सक्सेसफुल सिनेमा होतो. किती कॉमेडी फिल्म फ्लॉप झाले बॅक टू बॅक. हॉरर फिल्म आलेले आहे. हॉरर फिल्मच्या मागे लागले. मग शिवाजी महाराज आहेत त्याच्या मागे लागले सगळे. किती सिनेमे फ्लॉप झाले. दिग्पाल लांजेकर जमतं होते. त्याचा अभ्यास आहे त्याच्यावरती. पगडा आहे. त्यांनी करावा ना तो सिनेमा. नागराज मंजुळेकर त्यांच्या ह्याच्यातला पगडा आहे. त्यांनी तो सिनेमा करा. सगळ्यांनी का फॉलो करायचं? आपला सिनेमा शोधा ना. मी माझा सिनेमा शोधला. जो मला वाटतो. मी जसं म्हटलं, जे मला येतं मी ते करेन. जे मला येत नाही मी ते नाही करणार. मी त्या नादी पण लागणार नाही. मी कशाला उगाच त्याच्या मागे जाऊन मी प्रूव्ह करायला जाऊ. बरेचदा कास्टिंग असे करतात, की त्यांना शिकवायला जातात. नवीन पोरांना उभे करतात. नंतर ती पोरं दहाजण मारतात. मी इतकी पोरं मला माहिती आहे ज्यांची फिल्म्स येऊन गेल्यात. देशोधडीला लागलेत ती पोरं. नोकऱ्या सोडल्यात. सरकारी नोकऱ्या सोडल्यात. ॲक्टिंगमध्ये, टेक्निशियनमध्ये, डायरेक्शनमध्ये पोरं आलीत. कशाला तुम्ही नाही जगू शकत इथं. माझ्या पाठीशी माझी मिसेस होती. तिने सपोर्ट केला मला 10-15 वर्ष. मी टिकू शकलो या माझ्या माध्यमामध्ये. म्हणून मी आज या स्तराला आहे. तुमच्या पाठीशी आहे का तुमचे आई-वडील? तुमची सहचारी तुमचे पार्टनर तुम्हाला समजून घेते का? करू शकतो का ती सर्व्हाइव्ह तेवढं तुमच्या या पॅशनमध्ये? नका येऊ ना. खूप डेंजरस आहे. वाटतं इतकं सोपं नाही. तिथून लांबून तुम्हाला फार छान दिसतं, की नितीन सुपेकर इंटरव्ह्यू देतोय, नितीन सुपेकर अवॉर्ड घेतोय, नितीन सुपेकर कारमधनं येतोय. हे मिळवण्यासाठी त्याने किती वर्ष घातली, किती रात्री जागले आहेत. आज बीपीच्या गोळ्या, शुगर, डिप्रेशन, एन्झायटी हे किती घेतलं असेल त्याने आयुष्यात. प्रत्येक डायरेक्टरच्या बाबतीत आहे. किती मोठे दिग्दर्शक त्यांना सगळ्यांना किती व्याधी जडल्या असतील, किती प्रॉब्लेम झाले असतील. इमॅजिनच करत नाहीत. फक्त सक्सेस बघतात ते. असं नाही होत ना यार. कुठलीच गोष्ट सहज हातात मिळणार नाही. आणि आता युथ जे म्हणतंय इन्स्टंटमध्ये मिळवायला पाहिजे. कसं इन्स्टंट मिळणार तुम्हाला? तर सिनेमाला तुम्हाला थिएटरमध्ये जर प्रेक्षकांना आणायचं असेल, तर मला सांग ₹200 तिकीटमध्ये मला अवतार पण बघायला मिळतोय. आणि एकाच खोलीमधली गोष्ट मी ₹200 तिकीट देऊनच बघतोय. तर काय त्यांना मी मानसिकता करायची यांना, की तुम्ही आणून खेचून आणायचंय. मी कांतारा बघतो, केजीएफ बघतो. यार तेवढं बजेट देऊ नका, पण गोष्ट तर द्या. स्ट्रॉंग गोष्ट द्या. दशावतार चालण्याचं काय कारण आहे? हां. मल्टिपल कॅरेक्टर्स आहे, उत्तम फोटोग्राफी आहे, गोष्ट उत्तम येते, एक सूट कथा घेतली, त्याच्यामध्ये उत्तम कलाकार घेतले. प्रेक्षकांना वेगळं बघायला मिळालं ना अचानक. आता येतील आता काही सिनेमे पाईपलाईनमध्ये असे सिनेमे आहेत, तुम्हाला वेगळं बघायला मिळणार. मी तेच राउंड बघ तुम्ही दिग्दर्शकाला जेव्हा बजेटच्या नेहमी सांगतो, की विषय समजून बजेट द्या त्या दिग्दर्शकाला. तुम्ही त्याला बसू नका. एक चांगला विषय, मोठा विषय असेल त्याला पॉकेटमध्ये नका बसू ओढून ताणून. त्याने काय होतं मग दिग्दर्शक काय करतो, मग कॉम्प्रोमाईज करायला सुरू कमी दिवसात शूट करणं. आता त्याला दिग्दर्शक व्हायचं बिचारायला. कमी दिवसात शूट करणं, नवीन कलाकार घेणं, आपल्या ओळखीच्या लोकेशनमध्ये शूट करणं. काय तू दाखवणं पडदे बदलणार नाही, तू रंग बदलणार नाही तू. तर तेच निळे ड्रम, तेच पडक्या भिंती, तेच गावाचं वातावरण, तेच शेळ्या म्हशी. किती वेळा दाखवणार तू? त्याला ना बॅकग्राऊंड म्युझिक धड आहे, ना त्याचं कॅमेरा वर्क चांगलं आहे, ना त्याचं सीसी चांगलं केलेलं आहे. त्याला आम्ही कलर करेक्शन म्हणतो. ह्या प्रत्येक एका विभागावरती काम कुठे होतंय? गाणं संगीतावर काय आजही ती 2 वर्ष होत आले. केवड्याचं पण अजून हिट आहे. त्याच्या आधी मी ॲडव्हर्टाइजमध्ये काम केलं होतं गाणं. ते अजूनही हिट आहे ते गाणं. आम्ही जे संगीत देतोय सुपरहिट आहे. आत्ता पण मी जे फिल्म करतोय त्याचे जे संगीत येणार आहे पुढे ते पण सुपरहिट राहणार आहे. आत्ता सांगतोय मी. हे सुद्धा लोकांच्या डोक्यात चढून बोलणार आहे. काम आम्ही तेवढं करतोय ना त्याच्यावर. 1.5 वर्ष आम्ही त्या केवड्याच्या पानचं गाणं गुरु ठाकूरांकडून मिळवण्यासाठी आम्ही किती गाणी नापास केली असेल किंवा आम्ही रिजेक्ट केली असेल विचार कर. तेव्हा ते आलंय ना. असंच नाही आलं उठून ते गाणं कुठलं. आणि कास्टिंगच्या बाबतीत तुम्ही विचार कसा करता? मी ज्या पद्धतीची कास्टिंग करतो आता मी उपेंद्र आणि जितेंद्र बरोबर काम केलं बंधूमध्ये. दिस इज द फर्स्ट टाईम पेअर ते दोघं पहिल्यांदा एकत्र आलेत. फर्स्ट टाईम आले ना पहिल्यांदा. बरं मला इतकी भीती घातली होती या दोघांना घेऊन, की दोघं स्वभावाने जरा व्हिन्सिकलच आहेत. सेटवरती काहीही बोलतात किंवा त्यांना नाही आवडलं तर ते काय रिएक्ट होईल की गॅरंटीच नाही. आणि जमेल का तुला त्यांच्यावर काम कर. पत्रकार बोलत होते मला. माझे टेक्निशियन डायरेक्टर मित्र मला बोलत होते, की असं मला तुला अनुभव येईल म्हणून. मला असा अनुभवच नाही आला. तुमचं काम उत्तम असेल, तुम्हाला काम येत असेल, तर मोठ्यातला मोठा नट सुद्धा ना तुम्हाला सरेंडर होतो. आणि ह्यांचे इतकं सोपं काम करायला मला गेलं वाटतच नाही कोणाबरोबर केलं. मला तर असं झालं की नवीन कलाकारांपेक्षा आहे ना, अरे मृण्मयी देशपांडेसारखी मुलगी इतकं सहज मला सरेंडर होती, इतकं कॉपरेट करत होती मुलगी. मला आश्चर्य वाटलं. मी म्हणलं, "अरे, माझ्यापेक्षा नॉलेज हिला जास्त आहे. हिचं जास्त दिग्दर्शन झालंय, जास्त ॲक्टिंग म्हणून केवढं विकसित काम आहे या पोरीचं. पण कशी सरेंडर करते ही?
जितेंद्र जोशी लहान मुलासारखे सीन विचारतात येऊन. स्वतःला त्रास करून घेतो तो माणूस, जोपर्यंत सीन समजत नाही. वेडा माणूस आहे एकदम ॲक्टिंगमध्ये. उपेंद्र नियम यार युनिव्हर्सिटी आहे. तुमच्या शेजारी बसतात खूप आहे तुमच्या आधी. फ्रेंड आदत तुमचा रिस्पेक्ट ना त्या माणसाच्या कलेला आहे. उपेंद्र नियम म्हणून रिस्पेक्ट नाही माझा. किंवा मी त्यांच्या प्रेमात नाही, मी त्यांच्या कलेच्या प्रेमात आहे. जेव्हा हे त्यांना कळतं ना, तेव्हा ते पण तुम्हाला तसंच रिस्पेक्ट देणार. आणि मग तुमचं काम पण तसं पाहिजे. सो मराठी सिनेमामध्ये जर प्रेक्षकांना तुम्हाला खेचायचं असेल आतमध्ये, तर तुम्हाला ते सब्जेक्ट तसे आणायला लागतील. त्याच्यामध्ये जर तुमची ॲक्शन फिल्म तर ॲक्शन दिसली पाहिजे. मुळशी पॅटर्नमध्ये होतं. तो भडकपणा होता, ते संवाद होते, तो रक्तपात होता. जे त्यांनी कुठेही पडद्याआड जाऊन काही मी सांगतोय उगाचच असं नाही केलं. नाहीतर शिवाजी महाराजांची वॉर आहे, तुम्ही 4 लोकं लढतात आहे. मग काय मजा आहे ना ती फिल्म बघायला तुम्हाला? नाही नका करू मग अशी फिल्म. एवढ्या मोठ्या घासच नाही घ्यायला पाहिजे. आणि मोठ्या पण मी मी असं मला तर यातलं नॉलेज नाही आहे. पण मी असं ऐकलं, की मोठ्या लोकांचा संयम हाच आहे, की दुसऱ्या टेकला त्यांचा जो संयम आहे, तोच 100व्या टेकला सुद्धा ते ठेवतात. ठेवायला लागतो. हां. आणि फार गरजेचं आहे. असे आहेत कलाकार आपल्याकडे. खूप सुंदर कलाकार आहेत. खरं तर चांगले कलाकार आहेत. आता कलाकारांची पण जबाबदारी नैतिक वाढली पाहिजे. बजेट्सला स्पेशली आणि त्यांच्या ज्या काय अम्युनिटीज आहेत, आहेत, की त्यांना जे सवलती पाहिजे, त्या थोड्या कमी करायला पाहिजे. आपल्याला मिळून मोठा सिनेमा करायला लागेल आपल्याला. सिनेमा फक्त दिग्दर्शक नाही करत. तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जी मला आत्ता इतक्या दिवसात मला समजलं, की सिनेमा फक्त दिग्दर्शक बनू. माझ्या ह्या वक्तव्यावरती खूप लोकं नाराज होतील किंवा त्यांना वाटेल, की हा काहीतरी विचित्र बोलतोय. पण तू नीट बघशील ना, तर सिनेमा फक्त दिग्दर्शक बनू. नो डाऊट निर्माता पैसा लावतो म्हणून पिक्चर बनतो. सुरू कोण करतो सिनेमा? डोक्यात कोणाच्या येतं? म्हणजे तू लेखक आहे. तरी पण तू लिहून ठेवलेली कथा आहे. तू मला कधीतरी ऐकवतो, मी दिग्दर्शक आहे. तू म्हणतो, "अरे यार, इस पे फिल्म बन सकती है." आय स्टार्टेड फाइंड प्रोड्युसर. प्रोड्युसरला जरी वाटलं पिक्चर करायचं, तर तो दिग्दर्शकाला पहिले काढतो. पहिलं प्रीमियर डोक्यात चालत असेल तर. एक्झॅक्टली. म्हणजे दिग्दर्शक ॲक्टर जरी असला, तरी फिल्म दिग्दर्शकच सुरू करतो. मी सुबोध भावे ॲक्टर जरी असले, तरी फिल्म त्यांचा डायरेक्टर सुरू करतोय. सुबोध भावे नाही करत आहे. त्यांच्यातच दिग्दर्शक ती फिल्म सुरू करतोय. दिग्दर्शक कॅमेरामॅन जरी असला संजय जाधव, तर संजय जाधव फिल्म नाही सुरू करत आहे. मग त्यांनी कॅमेरा केला असता, त्यांनी डिरेक्शन नसतं केलं. तो जेव्हा डायरेक्टर बनतो, तेव्हा त्याला वाटतं फिल्म करावीशी. तो कॅमेरामॅन म्हणून का नाही करत? एक-एक फिल्म त्याने करावं ना प्रोड्यूस. मी कॅमेरामॅन करणार फक्त. माझा एक मित्र डायरेक्शन कर. त्यांनी करावं असं काम. एखाद्या ॲक्टरचं म्हणणं आहे, प्रसाद ओक, सुबोध भावे, त्यांनी करावं की असं काम. मी ॲक्टिंग करू फक्त. माझा पैसा लावतो किंवा मी ह्याच्यात क्रिएटिव्ह माझे इनपुट्स लावतो. तुम्ही डायरेक्शन करा. असं नाही होत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की फिल्म दिग्दर्शक म्हणून. तो दिग्दर्शकाला मान पाहिजे. नक्कीच. सेलिब्रेट केलं पाहिजे दिग्दर्शकाला. आपण नागराज मंजुळा सेलिब्रेट का नाही करत आहे? रितेश देशमुखला सेलिब्रेट का नाही करत आहे? इतक्या मोठ्या भाऊ कराड्याला का नाही करत आहे आपण? आपल्याकडे किती चांगले डिरेक्टर आहे. विशाल देवरुखकर आहे, बॉईजचं सीरीज. एकमेव सीरीज हिट आहे आपल्याकडं, पार्ट वाईज. दुसरी कुठली सीरीज सांग बरं? ते गोलमाल असली तर आपल्याकडे पण बॉईज आहे. आपण सेलिब्रेट नाही करत आहे. आपण पहा आशय गण आणि घाबरट. एक तर भीती वाटते आपल्याला फिल्मांमध्ये. मला सुद्धा वाटते. मी आता त्याच्या पुढे आलो थोडंसं आता. भीती आहे आपल्याला असं वाटतं, की आपण चांगला सिनेमा नाही केला तर लोकं नावं ठेवतील आपल्याला. तू करून तर बघ ना. केल्याशिवाय कसं कळणार नावं ठेवतो की नाही तो? तुम्ही सतत वरण भात खायला घालता, कधीतरी मटण खायला घालून बघ, चिकन खायला घालून बघ. अरे आवडेल लोकांना. नावं ठेवली तर तुझ्याकडनं कळेल ना आम्हाला. कोणतरी एकाने ते नावं ठेवून घ्या. तर बाकीच्यांना कळेल, की असं नाही चालत बाबा. हे लोकं बिलकुल उडवून लावतात. फळा नसता आला तुम्हाला कसं कळायचं? फळा काय तुमच्या लीगमधला सिनेमा आहे का? आठवडे नेक्स्ट लीगमधला सिनेमा होता. लोकांनी आवडला ना. लोकांनी घेतला डोक्यावरती. मुळशी पॅटर्न पण लीगमधला सिनेमाच नव्हता. आपला परंपरा सोडून फिल्म सिनेमा होता. श्वास परंपरा सोडून टेक्निकली साउंड सिनेमा होता. बॉर्डर तोडल्या पाहिजे. तोडल्याच पाहिजे तुम्ही बॅरियर्स तोडलं पाहिजे. ॲनिमल आणि धुरंधर बनूच शकत नाही आपण. काय त्याच्यामध्ये त्यांनी फार भयंकर लावलं त्यांनी खर्च. कमी बजेटमध्ये आपल्याकडचे ॲक्टर घेऊन आपण पण धुरंधर बनवू शकतो. पण तुम्ही बॅरियर तर तोडायला तयार व्हा पहिले तर. तुमच्या डोक्यात तर आणा. तयारच नाही त्याची. आणि आपल्याकडे निर्माते घाबरट आहेत. त्यांना वाटतं की विकलं जाणार नाही. निर्मात्याचं आणि दिग्दर्शकाचं नातं इतकं सुंदर पाहिजे. एक तर विश्वास दोघांची पाहिजे. विश्वास पाहिजे. पटकन हां. स्वातंत्र्य मला असं वाटतं. मी आता एका निर्मात्यांबरोबर काम करतोय ना, मला फार कौतुक आहे त्या निर्मात्याचं. सगळ्यात पहिलं तर त्यांनी मला सांगितलं, की पूर्ण कथा असल्याशिवाय मी ₹1 देणार नाही. जोपर्यंत कथा पूर्ण लॉक होत नाही आपली. हं. व्हिच इज व्हेरी गुड. कारण काय होतं पैसे घेतात मग कंटाळा करतात मग. मग छापी काम सुरू होतं. मग पटापट फिल्म फ्लोअरवर जाते. पटापट शूट होतं, पटापट एडिट होते. त्यांचं नाही, नाही परिपक्व जोपर्यंत आपली स्क्रिप्ट परिपक्व होत नाही तोपर्यंत मी फ्लोअरलाच जाणार नाही. ते मला सगळ्यात जास्त आवडलं. दुसरी गोष्ट आम्ही सतत फोनवर बोललो. 6 महिने आम्ही फोनवर सलग 1 तास बोलायचो आम्ही. आठवड्यातून 2 दिवस. आणि भरभरून बोलायचो आम्ही. बाकीच्या सिनेमाबद्दल आम्ही गॉसिपिंग नाही केली. पैशाची गॉसिपिंग नाही केली. आम्ही फक्त आउट अँड आउट आमच्या सब्जेक्ट आणि याच्यावर बोललो आम्ही. मला ती गोष्ट एक फार आवडली. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी त्यांना सांगितलं, या फिल्मचा जीव एवढा आहे, याचा एवढे पैसे लागणार म्हणजे लागणार आहे आपल्याला. तेवढं असेल तर आपण पुढे जाऊ. ही त्यांना पूर्णपणे नॉलेज होतं या गोष्टीचं, की हे होणार आहे. मग आता पैसे कुठं वाचवता येईल आपल्याला, त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं. हे जेव्हा बॉन्डिंग होतं ना, एका दिग्दर्शकाने ते आई-बाप आहे शेवटी. त्यांचं ते बेबी आहे. मी जसं म्हणलं, की सुरुवात तेच करतात, एंड तेच करतात.
मग ह्या दोघांची गट्टी इतकी महत्वाची, इतकं दोघांचं कम्युनिकेशन आणि दोघं एका पेजवर असणं महत्वाचं आहे ते. कारण बाकी सगळे आलेले आहेत ते त्यांचं काम करून जाणार आहेत आज ना उद्या. तर तो तुमच्याबरोबर सतत राहणार आहे. त्याच्या जसं क्रिएटिव्ह याच्याकडे तुमचं लक्ष नाही, त्याच्या गरजांकडे लक्ष पाहिजे. तुम्ही त्याला फीस किती देताय? तुम्ही ऍक्टरपेक्षा किती फीस एका डिरेक्टरला जो वर्षभर तुमच्याबरोबर आहे. त्याचे पर डे काढला तर स्पॉट बॉयची पण किंमत भरणार नाही. पण तो काम करतो कारण त्याचं पॅशन आहे. तुम्ही ऍक्टरपेक्षा त्याला कमी काम देता, पैसे देता त्याला. पण काम द्यायला डबल घेता. बरं जबाबदारी अख्ख्या युनिटची त्याच्यावर आहे. काम करताना आणि अख्ख्या पिक्चरचं बजेटचं जबाबदारी त्याच्यावर, त्याला रिकव्हरी करून द्यायची. हॉरेबल आहे. झोपणार का डिरेक्टर्सला पहिल्या दिवशी रिलीजच्या अटॅक वगैरे यायची भीती वाटते. इतकं प्रेशर असतं कधी-कधी डिरेक्टर्सवरती. काही लोकं फार मोठ्या ह्याने बोलतात, की आमच्या जीवावरती पैसे कमवतो. पण तुम्ही लावा पैसे पिक्चरमध्ये. तुम्हाला एवढं वाटतं, की निर्माते पैसे कमवतात तर. तुम्ही तुमच्या खिशातले पैसे लावा. बघा एक film करून. माझं खुल्ला ऑफर आहे. खुलं आव्हान आहे मला. एका-एका ॲक्टर्सला एवढी मोठी फीस करता. एक पिक्चर तुम्ही प्रोड्यूस करणार आहात. कळेल ना पेन काय असतो. स्वतःच्या घरातून 100% मी माझं घर घाण तुम्ही बघितलं चेक करून मला. मला माहिती आहे, मग माझी फीस वाढवताना मला 10 विचार पडतो, मी का वाढवतो माझी फीस? मी काय अशी रिकव्हरी करून देतो या माणसाची? आपला सब्जेक्ट घेतला तर पहिला प्रश्न मी हा विचारून मी हा रिलीज करू शकतो का? स्वतः मी पैसे लावू शकतो का? तर मी सब्जेक्टला हात घालतो. नाहीतर हातच नाही घालत. मला वाटलं पाहिजे मी या पिक्चरमध्ये मी स्वतः पैसे लावेल. मला पण दिले तर. इतका छान सब्जेक्ट मी लिहितो आता. तरच मी तो पुढे ऐकवतो, नाहीतर नाहीच ऐकवत मी. तोपर्यंत मी शांत राहतो. एवढी खात्री आहे का तुमची? मला सांग ना, तुला जर एक जागा आहे समज. तुला माहिती आहे ती डेक्कनच्या एरियातली एकदम मोक्याची जागा आहे. तर तू सगळ्यात पहिले काय स्वतः विकत घ्यायचा प्रयत्न करशील ना. जर तुला कॉन्फिडन्स आहे की याच्यावर मी काहीतरी बांधू शकतो आणि त्याचा कॉन्फिडन्स नसेल तर तू का स्वतःचे पैसे काढशील? मग तर नाहीये तर मग तुम्ही निर्मात्याच्या काळात का मारताय? निर्माते तरी का घेतात त्याच्यावर? अभ्यास का नाही करत या गोष्टीचा? त्याला विचारा ना एकदा कधीतरी डायरेक्टरला, की तू ह्या पिक्चरमध्ये इन्व्हेस्ट करू शकशील का? तुझं काय इन्व्हेस्ट कर? एखाद्या ॲक्टरला विचारा. तुम्हाला वाटतंय ना, की स्क्रिप्ट चांगली आहे, नाही सगळं चांगलं आहे, असेट चांगला आहे. तुम्ही काय इन्व्हेस्ट करू शकता? कुठलाही ॲक्टर मेहनत घेत नाही आपल्याकडं. सेटवर येतात, शूटिंगच्या दिवशी स्क्रिप्ट घेतात, वाचतात, ॲक्टिंग करतात, निघून जातात. तू धुरंधरमध्ये बघ, त्या रणवीर सिंगने दाढी वाढवली एवढी. बॉडी फिजिक केलं त्यांनी, मोठी केसं वाढवली. विग नाहीत. आपला रणवीर कपूर आता रामायण करतो. त्यांनी त्याच्या बॉडीवरती वेगळं काम सुरू केलं. त्याच्यावरती अभ्यास सुरू केला. वर्षोवर्ष हे लोक काम करतात. आमिर खान बॉडी वाढवतो, घटवतो. हे सगळं होतं. एकमेव उदाहरण आपल्याकडं अतुल कुलकर्णी आणि दुसरं सिद्धार्थ जाधवने आमच्या वेळेस तेव्हा आम्ही त्याला हट्ट केला म्हणून त्यांनी बॉडी बनवली. एकदम तुरळक उदाहरण आपल्याकडे आहे. बाकी सरसकट पिक्चरमध्ये कोण करतंय मेहनत? ॲक्टरला तुम्ही फ्रीचा पैसा देता असं माझं म्हणणं आहे. त्यांना नकोय फ्रीचा पैसा. कुठला ॲक्टर म्हणत नाही तुम्हाला मला फुकटचा पैसा द्या. त्यांना कष्ट करायचे आहेत. तुम्ही जाता घेऊन सब्जेक्ट तसा. तुम्ही सांगता का त्याला 2 महिने, 3 महिने आपण एकत्र बसूया, स्क्रिप्टवरती काम करूया, वर्कशॉप करूया. या गोष्टी कुठे होतात ते? मला आता दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे, की आज ओ-टी-टी आलंय. Netflix आहे, झी5 आहे, असे प्राईम आहे. तर जर मला ₹149त अनेक सिनेमे बघायला मिळतायत, तर मी ₹250 देऊन सिनेमागृहात का जायचं? नाही आता बघ, साधारण सिनेमागृहात जाण्यासाठी तुम्हाला आहे ना, वेगळा आता पैसे आजमावायला लागतील. जसं उदाहरणार्थ, की टेक्निकली तुम्ही खूप साउंड सिनेमा व्हायला पाहिजे. तुम्हाला तो टीव्हीवर बघताना बिलकुलच मजा यायला नाही पाहिजे. आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये जेव्हा टेलिव्हिजन चॅनल सुरू झालं सॅटेलाईट, जिचं झी किंवा इतर माध्यम सुरू झाली, त्यावेळेस हिंदीमध्ये पहिला सिनेमा होता जो टेलिव्हिजन फॉर्मॅटसाठी बनला गेला, तो मला जोश वाटतो. तो त्यावेळेस प्लॅनिंग करून मनसूर खान बहुतेक त्याचा डायरेक्टर असावा. त्यांनी त्यावेळेस टेलिव्हिजन फॉर्मॅटचा विचार करून पिक्चर शूट केला होता. जोश. तुम्ही जोश नीट बघता तर क्लोजअपचा शॉट आहे सगळे. टाईट क्लोज, मिड क्लोज. नंतर त्याचं सगळ्यांनीच अनुकरण केलं. कारण त्यांना प्रॉब्लेम होतो, की आमची फिल्म जेव्हा त्याची पायरसी होईल, व्हीएचएसवरनं टीव्हीवर लोकं बघतील, तर त्यांना तेवढंच मनोरंजन करता आलं पाहिजे आम्हाला. तो फायदा आहे. सिनेमा थिएट्रिकल जो एक्सपिरियन्स तो देऊच आपण त्यांना. तिथून ते ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे तसे सिनेमे बनत गेले. आता जरा उलटं करायला लागेल. आता त्यांना परत सिनेमात आणायला लागेल, जे यश चोप्रा करायचा पूर्वी. यश चोप्राचे सिनेमे तुम्ही एन्जॉय नाही करू शकत टेलिव्हिजनवरती. कारण चित्र एवढी दिसतात तुम्हाला. कॅरेक्टर छोटे-छोटे दिसतात तुम्हाला. त्याचं संगीत तसं ऐकू येत नाही तुम्हाला. कारण ज्या पद्धतीचं बीजीएम आहे. तुम्ही बघा ना पुष्पा किंवा कांतारा फिल्म तुम्हाला मजाच येत नाही बघताना. माहोल. नाहीच जनरेट होणार. करेक्टच कारण मग चित्र दिसेल फक्त. मग सिनेमा आत्ता बनवायची गरज ती आलेली. तुम्हाला जर थिएटरमध्ये आणायचं असेल तर मग संक्षिप्त सिनेमेच येतील. जे आता शिवाजी महाराजांची जी फिल्म बनते रितेश देशमुखची, मोर दॅन 50 करोड्स प्लस बजेट त्या पिक्चरचं. खाशाबा नावाची फिल्म आहे. बिग बजेट सिनेमा. तर तुम्हाला दाखवणार पण तसं चित्र ना. स ते एक मला वाटतं की जोपर्यंत ते बदल होणार नाही टेक्निकली मराठी सब्जेक्टमध्ये तसे सब्जेक्ट म्हणजे जे आणि मला महेश कोठारे अजूनही इतकं कौतुक वाटतं, की आपल्याकडे महेश कोठारेच नाही. म्हणजे माझ्या पिढीचे नाहीये, माझ्या पुढच्या पिढीचे कोणी होणार नाही. मी गॅरंटीने सांगू शकतो. एवढे मोठे रिस्की प्रोजेक्ट त्या माणसाने हँडल केले. कोण करू शकतो पछाडलेला, थरथराट, धडाकेबाज? दाखव करून आत्ता मला. कोणाच्या दमी, ताकद, तात्या विंचून कवठे महाकाळ घेऊन पिक्चर बनवायचा. आणि ते जिवंत आहे अजूनही मीम्सवरती आहे. हां. आणि सुपरहिट सिनेमा आहे.
त्यावेळेसही त्यांनी सुपरहिट आजही आजच्या पिढीलाही ते फारच कमालीचं वाटतं. नाहीच करत आणि आम्ही कुठं करतोय असं काम? आपण काय कुठं करतोय? कोणाची हिंमत आहे? त्यावेळेस पॅरलल सिनेमामध्ये तो माणूस होता. त्याने थांबवलं स्वतःला त्यांनी डायनोसॉर पण मराठीत आणला असता. एवढी क्षमता असलेला दिग्दर्शक आपल्याकडे तो. अंडररेटेड राहिलाय. त्यांचं कौतुक तेवढं नाही झालं. आपण त्यांचं कौतुक नाही केलं महेश कोठारेंचं. महेश कोठारे माझ्याबद्दल फार चांगले बोलले. त्यांनी मला 8.8ला अवॉर्डसाठी त्यांचं फार मोठं योगदान होतं. त्यांनी फार डोक्यावर घेतलं तो सिनेमा माझा. मी त्यामुळे नाही बोलत आहे. मी खरंच त्या माणसाचा मोठा फॅन आहे. कारण असं काम अजूनही आम्हाला जमत नाही. एवढं धाडसच नाही आमच्याकडे. स्वतः प्रोड्यूस करण्याचं धाडस, हाईट म्हणजे. स्वतःचा पैसा लावून असे सिनेमे बनवायचे. खबरदार, झपाटल्या पछाडलेल्या ह्याच्यावरती रिस्क घ्यायचं. हे घ्या ना तुम्ही. आपोआप थिएटरमध्ये येणार प्रेक्षक. का नाही येणार? तो भावलाचा सिनेमा यार, अजूनही काटा येतो अंगावर काही सीन बघितल्यानंतर. तुमच्याकडे व्ही-एफ-एक्स आहे. त्या माणसाकडे व्ही-एफ-एक्स पण नव्हतं त्यावेळेस. त्यावेळेस त्याने ही कमाल केली. अजून आपण सिनेमे तसे बनवत नाहीत. तसे सब्जेक्टला हात घालत नाहीत निर्माते. भीती वाटते त्यांना, की हे बघितलं बालिश वाटतं त्यांना. माहीत नाही का कॉन्फिडन्स देऊच शकत नाहीत दिग्दर्शक त्यांना. सो मला वाटतं अजूनही ते जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत आणि ते पण गोष्ट आहे ना, तो दिग्दर्शक त्या कॅरेक्टरला कसा बघतो. माझ्यासाठी तात्यांचं एक भावलं असेल, पण त्याच्यासाठी नाहीये ते भावलं. मोठा ॲक्सिडेंट त्यासाठी तो. आणि फार बुडी-बुडी आणि तेच असे गणं, समाज संपन्न आणि मी सगळ्यांनाच मला खुश करायचं. असं नाही होणार. सगळ्यांना कसं खुश करशील तू? बरोबर आहे. असं नाही होणार. ते लेडीजला खुश करणार. बरं यूथ आत्ता तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे. 70% यूथ सिनेमा बघतोय. थिएटरमध्ये जाऊन बघा. पहिले 3 आठवड्याभराचे सिनेमाचे कलेक्शन्स किंवा प्रेक्षक हा यूथ बघतोय सिनेमा. मग तुम्ही त्यांच्याकडे काय बनवताय पिक्चर? तिथं दुनियाभरचं बघून येतात ते. म्हणजे आपल्याकडच्या हिरोईन्स, अभिनेते दुर्दैवानं नाव नाही घेता येते. मी 1-2 प्रोजेक्टसाठी मी काही चांगल्या कसलेल्या अभिनेत्यांना भेटलो होतो. विलनचं कॅरेक्टर होतं. ग्रे शेडेड एकदम ग्रे शेड. विचित्र ग्रे शेडेड होतं पिक्चर. तिथे सरलाई कुठेची गोष्ट करतो. तिथलंच कॅरेक्टरची गोष्ट सांगते. विलनचंच कॅरेक्टर होतं त्यातलं. मी एका चांगल्या कलाकाराला विचारलं, मोठ्या कलाकाराला विचारलं, "सर तुम्ही करा काम. मला तुमच्यावर काम करायचं." तर मला म्हणले, की "नाही, नाही, मी मराठीमध्ये असे काम नाही करत." माझी एक प्रतिमा तयार झाली मराठीमध्ये. मी ते तशीच कामं करतो. ते असलं हा रोल मला जरा चीप वाटतोय, तर मी नाही करणार म्हटलं. बरं तोच माणूस हिंदीमध्ये तो चीप रोल करतो. हिंदीमध्ये 2 मुलांच्या आईचा रोल करते. मराठीमध्ये सांगते मी एका मुलाच्या आईचा रोल नाही करणार. हे काय म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन तेच ही प्रतीच का गळून पडली ती? माझ्याकडनं जे शिवाजीराजे भोसलेमध्ये बोलले, की तुम्ही साऊथमध्ये जाऊन तुमच्या पाठावर उघड्या दाखवतात किंवा तुम्ही तिथं कमी कपडे घालून तुम्ही सिनेमे करता. मराठीत करायची वेळ आली की तुम्ही तिथं आर्थिक गणितं बघता, तुमचं इमेज चेक करता बरोबर आहे. आणि वर तुम्ही बोंब मारताय, की आम्हाला चांगले पिक्चर मिळतात. कुठून करायचे? लिमिटेशन कोण मोडणार आहे? आम्हाला द्या नट ते तयार आहेत काही करायला. सांगा ते ॲक्शन करायला तयार आहेत. त्यांची तशी तब्येत आहे का? तसे सीन्स करू शकतात का? आम्ही तसे देऊ शकतो का? असे निर्माते आहेत का याच्यावरती पैसा लावायला? प्रेक्षक का नाही बघणार? बघायचं प्रेक्षकांना. द्या ना तुम्ही. चांगलं चांगलं साहित्य द्या. 100% बघणार. प्रेक्षकांचं यात किंचितही याच्यामध्ये दोष नाही. आमच्या चुकी आहेत. आम्ही डिरेक्टर आणि रायटर, निर्माते आम्ही कमजोर पडतोय त्यांना खुश करण्यामध्ये. आता ते नाही चालणार. तुम्ही त्यांना खुश करा, चांगला सिनेमा द्या. आता थांबायचं नाही नावाचा सिनेमा आहे. उत्तम सिनेमा होता. लोकांनी दिलं ना प्रोत्साहन त्याला. दशावतार दिलं ना त्यांना प्रोत्साहन. का नाही दिला? तुम्ही चांगला सिनेमा द्या, तुमच्या मागे उभे राहतील. हलवून टाकतील ओ बाजूला काढतील ते लोक. सो तेच आहे टेक्नॉलॉजी आणि तुम्ही चांगलं कंटेंट असं मला वाटतं. एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही सिनेमामध्ये पूर्णत्व ओतता. म्हणजे 100% तुमचे किंवा जास्त टक्के म्हणू शकतो आपण. 1000% तुम्ही देता. तुमची कथा सुंदर आहे. तुमचा अभिनय करणारी लोकही सुंदर आहे, टीम सुंदर आहे, प्रोडक्शन सगळं सुंदर आहे. पण एक बाह्य अडचणी पण कधी-कधी सामना करावा लागतो. कधी-कधी लोकांचा विरोध होतो. स्क्रीन फाडल्या जातात. हे गोष्टी कशामुळे होतात? आता हे खूप कमी वेळा घडलेलं आहे. पण घडतंय हे दुर्दैवी आहे खरं तर. इंटरनल प्रॉब्लेम्स काय होते माहिती आहे का? इंटरनल प्रॉब्लेम्स आहे ना, इंटरनल हवे-दावे खूप वाढायला लागलेले. त्याला घेऊन बजेटला घेऊन खूप जास्त हे होतं. मला एक कळत तुम्ही जेव्हा एका फ्लोअरवरती काम करायला जाता ना, तर तुम्ही दुसऱ्याच्या बजेटच्या ह्याच्यात इंटरेस्ट का घेता? माझा स्वभाव आहे. मी जेव्हा तुमच्याबरोबर काम करतो, तुम्ही मला एक एक्स अमाउंट सांगितली आणि मी ते एक्सेप्ट केली. मी त्यानंतर हा विचार करत नाही, की मला मिळू शकतात का? किंवा ह्याच्यात शक्यता आहे का? किंवा 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 मी तुम्हाला किती कमवून देतो. त्यात माझा इंटरेस्ट नसतो. कारण ते मी एकदा एक्सेप्ट केलेलं आहे. तुम्ही जेव्हा ते मानधन किंवा तुम्ही ते बजेट तुम्ही एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही ठेवायलाच नाही पाहिजे मनामध्ये राग किंवा काय. मला एका ॲक्टरनी पिक्चर संपल्यानंतर तुरंत पॅकअप झाल्यानंतर मला सांगितलं होतं, की मी नाराज आहे कारण मला एवढं बजेट मिळालं. त्याचा परिणाम मला प्रमोशनमध्ये झाला. खूप ठिकाणी तो डिस्टर्ब राहायचा. खूप ठिकाणी त्याचे प्रॉब्लेम्स व्हायचे. ती आणि तो दोन्ही होते. अशा 2 पिक्चरला मला इश्यू झाला असा. तर माझं त्यांना म्हणणं होतं, की मला काय भरघोस पैसा मिळाला तू मला नको ऐकू दे. मी दिग्दर्शक प्रॉब्लेम तोच आहे. सगळेजण दिग्दर्शकाला सांगतात. म्हटलं मलाही तर काय फार मोठा पैसा नाही मिळाला. पण मी प्रयत्न करतोय ना सिनेमा पोहोचवायचा. तू पण प्रयत्न कर. सो तुम्ही ह्या गोष्टीला कॅटेगराईज नका करू. की तुम्ही त्याला घेऊन हे करतात. बरं जे तो हवे-दावे सांगतोय, की सिनेमाचे टायटल्स, सिनेमाचे काही सब्जेक्ट्स त्याला जे बाहेरनं आंदोलन हे करतात. तर मला ना स्टंटगिरी वाटते खरं तर. स्वतःला लाईमलाईटमध्ये आणण्याची जी पोरं याच्यावरती तुम्हाला ट्रोल करतात ते. अटेन्शन सीकर आहे ते. मेंदूने आजारी लोकं वाटतात मला ते. तुम्ही का करता मला म्हणजे एक आता मनाच्या श्लोकमध्ये त्यांच्याकडनं ती चूक झाली असेल समजा.
ती मी मान्य करतो. दोन्ही साईडने ती चूक बरोबरीची होती. म्हणजे मुंबई माझी खूप चांगली मैत्रिणी आणि खूप चांगली अभिनेत्री आहे. पण मला तिथं त्यांच्याकडनं पण थोडंसं ते डिले झाल्यासारखं वाटलं मला, तो निर्णय घेण्यासाठी. पण उद्देश वाईट कोणाचाच नव्हता त्याच्यामध्ये. पण बघणाऱ्यांनी जर एवढं मोठं भाऊ केलं, तर काय फरक पडला असता असा मोठा, की तुमचं काय मोठं नुकसान झालं असतं. जिथं तुम्हाला आंदोलन करायला पाहिजे तिथं करत नाही. जिथं मुलींचे रेप्स होतात आहे, जिथं मुलं अत्याचार होतात आहे, इतक्या घटना घडतात आहे, तिथं नाही जात बरं तुम्ही एवढी ताकद घेऊन. तुम्हाला माहिती आहे की बातमी इथं होती. इथं कॅमेरा उभे राहतो. इथं तुमच्यावरती फोकस केला जातो. तिथं तुम्ही पोहोचताय. तर सगळीकडनं येऊन बघ ना, तिथं काही झालं, इथं कुठं वाजलं ना, की ह्याचा मोठा ॲटॉम बॉम्ब सारखा आवाज होतो. ह्याच्यापेक्षा मोठ्या घटना तर बाहेर घडतात आहे. पापाराझींची गर्दी जास्त असते. जास्त असतं. तुम्हाला माहिती आहे इथं उभं राहिलं की आपला चेहरा दिसणार आहे आज ना उद्या. तोच चेहरा शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये उभं राहिला तुमचं दाखवणार नाही. ते त्यांना पक्का माहिती आहे. मग तिथंच येऊन थांबतात, तिथंच येऊन आंदोलनं करतात. ते सरळ दिसतंय ना, ते चित्र आहे. सगळं लाईमलाईट घेण्यासाठी चाललेलं आहे. मग काय? त्याच्यावर बोलायचं काय आपण त्याच्यावरती, की आपण काय चुकतोय का बरोबर आहे? ज्यांनी ते चुकीचं म्हणून घेतात आहेत, त्यांनी येऊन बट त्यांना लाईमलाईट नाही होता तुम्ही सामंजस्याने बोलू शकता नाही समोर. ऑफिसमध्ये जाऊन त्यांना समजावून, की "बाबा हे नका करू. आम्हाला त्रास होतो या गोष्टीचा. आपण काय याच्यावरती सोल्युशन काढू शकतो." बोलू शकतात, की नाव न घेता. अशी किती कामं होतात बाहेर. बॉयकॉट म्हणण्याआधी सामंजस्य होतं. किती सेटिंग्ज होतात, सेटलमेंट्स किती होतात. कोर्टाच्या बाहेर होतात, कोर्टाच्या आत होतात. तेव्हा थोडी तुम्ही आंदोलनं करत फिरताय. इथं बरं आंदोलनं करता तुम्ही. बरोबर येतं रस्त्यावर आणता तुम्ही सगळं तोडफोड करता, मारता, बॅनर पाडता. जरासुद्धा निर्मात्याचा विचार येतो डोक्यात तुमच्या. त्याच्यात काय वाटलं झालं असेल, त्याला आता काय वाटलं असेल, काय त्या अख्ख्या टीमला काय वाटलं असेल आणि वर्षभर मेहनत करत होता. तुम्ही एका क्षणात ते त्याचं वाटोळं करून टाकलं. अच्छा. खरं. उद्ध्वस्त झालं ना ते. तुम्ही त्यांना समजू शकत होते. तुम्ही रितेश कायम राहते. हां, एक वे ऑफ मार्गाला आम्ही पण मेकर म्हणून हट्टवादी नाही राहायला पाहिजे. कधी-कधी खरंच भावना दुखावल्या जातात. असं नाही म्हणत आहे, की आम्ही लय धुतल्या तांदळाचे. असं बिलकुलच नाहीये. कुठेतरी चुकत आम्ही पण असं. आम्हाला पण समजून घ्यायला पाहिजे. आम्ही पण त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. आम्ही काळजी घेतो. आम्ही 99% काळजी घेतो. खूप गरज असेल तरच ते सीनमध्ये येतं. नाहीतर नाही येत. असं कोणाला हौस नाही, की कोणाला ताशेरे मारायचे आम्हाला. त्याला हौस नाही पाकिस्तानला ताशेरे मारायचे त्याला. खरंच घडतंय ना ते. काही चुकीचं थोडी दाखवतो यार तो. खरंच घडतंय पाकिस्तान. म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं धुरंधरमध्ये जे दाखवलं ते म्हणजे वास्तविकतेच्या 10% पण त्यांनी दाखवलं नाही. असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते एन्जॉय करतात ते जास्त हे. एन्जॉय करतात म्हणजे परिस्थिती आपल्याला एकच माहिती होती, मुंबईमध्ये राडा सुरू आहे, धावपळ सुरू आहे. पण ॲटलीस्ट तिथं सेलिब्रेट केलं जात होतं ते. आणि हे आपल्याकडून पोहोचवण्याची काही आजही तरी नाही पाहिलं म्हणजे. हां, पण ताकद नाही कुठल्या दिग्दर्शकाची हे पोहोचवायची तुमच्याकडे. त्यांनी पोहोचवलं. हाच तर फरक आहे ना. मी तेच तर म्हणतोय ना. काय नाविन्य देतात. कुठं धाडस दाखवता तुम्ही. धाडस नको तिथे दाखवता ते. ते हा पर्स्पेक्टिव्ह नव्हता. म्हणजे त्याच्यावर सिनेमे झाले. कधीच नाही दिला असा प्रश्न. ॲनिमल सिनेमा हा पर्स्पेक्टिव्ह कबीर सिंग अल्फा मेलवरती सिनेमा उघडपणे बोलायचा किंवा त्यातला एक संवाद आहे ॲनिमल मधला किंवा मुझे भाई बुलाती भाई मानती है क्या हा थॉट अन्न पिक्चरमध्ये कित्येक युवकांचा हा प्रॉब्लेम आहे. वाह! त्याच्यात थेट भाष्य करणं. अरे काय धाडस आहे त्या भावांचं. मला वांगाचं कौतुक इतकं त्यासाठी वाटतं, की किती धाडसाने तो ही गोष्ट बोलू शकला. हे तो मराठीत दाखव करून. अरे आपल्याकडं संघटना, महिला संघटना येऊन उभे राहतील दारात. पिक्चर बंद पाडून टाकतील आपला. वाह्यात सिनेमा बनवताय म्हणून. एक सब्जेक्ट घेऊन मी गेले 2012 पासून फिरतोय. माझीच हिंमत होईना बनवायची. आता मला भीती वाटते, की याला एक तर सर्टिफाईड येईल, ए सर्टिफाईड करतील याला. याला निर्माताच घाबरेल पहिले तर. एखादा ॲक्टर याला तयार होईल का? मला नाही हिंमत होती ती फिल्म करायची. तर करेल ती भविष्यात मी ती त्याच्यावरती जवळ आलो मी त्याच्या आता. पण भीती वाटेल आता थँक्स टू धुरंधर अँड ॲनिमल. त्याच्यामुळे माझी हिंमत झाली ती करायची. नाहीतर मी तो सब्जेक्ट बाजूला ठेवून दिला. ॲनिमलचा विषय निघाला म्हणून एक विचारतो, की मी ॲनिमल बघितला. मला प्रचंड आवडला. त्यामध्ये मला आवडलेला म्हणजे उपेंद्र लिमये. म्हणजे मार्केट जाम केलं 2 मिनिटांना त्या. उपेंद्र लिमयचं सांगू तुम्हाला कसं आहे, मला ॲनिमलबद्दल त्यांचं काम लेट क्रिटिसाइज झालेला माणूस मला असं वाटतं. फार उशिरा कौतुक झालेला माणूस मला वाटतो. त्यांनी ॲनिमलमध्ये नदीमधला एक थेंब फक्त काढून ॲनिमलमध्ये टाकलेला आहे. एवढी प्रतिभा त्या माणसाकडे अभिनयाची. तुम्ही एक थेंब बघितला फक्त ॲनिमलमध्ये. काय बघितलं उपेंद्र लिमयला? उपेंद्र तुम्ही बंधूमध्ये बघा. मी त्यावर काम केलं त्या माणसाबरोबर. म्हणजे उपेंद्र सरांचं तुम्ही समज सिनेमाची, एखाद्या दिग्दर्शकापेक्षा किती परिपक्व असू शकते, इतकी समज त्या माणसाची. बिलकुल इंटरफेअर न करता समज भयंकर आहे त्या माणसाला सिनेमाची. दुसरं अभिनयावरची पकड. एकमेव माणूस मी बघितले 2 माणसं बघितली मी अशी. स्क्रिप्ट दिली मी त्यांना 12 वाजता आणि मी पुण्याला निघालो मुंबईवरनं. तसं स्क्रिप्ट वाचा तुम्ही बघा. 5:30 वाजता त्या माणसाचा फोन मला. स्क्रिप्ट वाचली संध्याकाळी. मी पुण्यात पण नव्हतो पोहोचलो. मला फोन आला. स्क्रिप्ट वाचली आणि मी जशी स्क्रिप्ट मी इमॅजिन केली तशी मला बोलून दाखवतो कॅरेक्टर. हुबेहूब जसं मी इमॅजिन केलं होतं. इतक्या डीपनी तो माणूस वाचतो. प्रत्येक स्क्रिप्ट ती करायची नसेल तर सांगतो नम्रपणे, की मी फिल्म नाही करणार. लगेच 2 दिवसांनी कळवतो. जर आपलं बजेटचं बोलू वगैरे नाही. पैशाचं परकडपणे बोलतो. एवढ्या दिवसाचं मला काम दिसतं, मला एवढी मेहनत घ्यायची. मी त्यांना सांगितलं, की मी खोटी दाढी नाही लावणार. म्हणून मी दाढी वाढवतो. साऊथची कामं सोडली त्या माणसाने तू माझ्यासाठी. जितेंद्र जोशी कामं सोडली ह्या लोकांनी. गेटअप ठेवायचा कंटिन्युटी पाहिजे, कामं सोडून देतो.
वेब सिरीज सोडली अख्खी. गुलजारची मेघना गुलजारची वेब सिरीज सोडली. जितेंद्र जोशी सरांनी. प्रेमापोटी त्या सब्जेक्टच्या प्रेमापोटी. 2 असा ॲक्टर समोर आहे. आपण काय ॲक्टिंग करायचं? हे व्हायला पाहिजे रे. ही मजा आहे सिनेमा मेकिंगची. तुम्ही ही गंमत आणू शकता का? आदर तुमचा असंच नाही वाढणार. तुम्ही मागून नाही मिळणार आदर तुम्हाला. तुम्ही काम करा तसं. माझा रिस्पेक्ट आहे झाला माझ्या मनात या दोघांसाठी. मला कधीही कोणी झोपेत जरी विचारलं तर मी सांगेल ना. तर उपेंद्र लिमये मी तेच सांगतो. मी ॲनिमल काय रे म्हणजे? ते स्वतः पण म्हणतात, "तुम्ही काय केलं असं?" हे तर काहीच नाही, नथिंग आहे यार हे. तो माणूस कुठल्या बेंचचा आहे? त्याला अजून किती काढून द्यायला पाहिजे याच्यातनं, किती काढून घ्यायला पाहिजे आपण. त्यासाठी किती आपण ग्रीडी असलं पाहिजे. अंडररेटेड आहे. काय मराठीमध्ये दिले कॉन्ट्रिब्युशन आपण त्यांना दिले. मला फार इच्छा आहे की वेगवेगळ्या रोलमध्ये त्यांना आजमावायचं आहे मला. फार टिपिकल रोलमध्ये आपण आजमवू दे त्यांना. मी पहिल्यांदा बंधूमध्ये त्यांचा आवाजच नाही वापरला, जे त्यांचं बलस्थळ आहे. आय यूज अ व्हेरी नॉमिनल लेव्हलला त्यांचा आवाज वापरलेला आहे. परफॉर्मन्स ॲक्टवरती काम आहे सगळं पिक्चरमध्ये. विच इज त्यांनी जे केले ते कमाल केली ते. जितेंद्र जोशी प्रत्येक सीनचं म्हणजे ते शाळा आहेत रे. काय-काय सीन तर म्हणजे आम्ही लिहिले त्यापेक्षा सुंदर केले लोकांनी. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जर नितीन सिंधुविजय सुपेकर या व्यक्तिमत्वावर आणि सिनेमा लिहिला, तर त्याचं नाव काय असेल किंवा त्याचा शेवटचा संवाद काय असेल? मला हा प्रश्न आत्तापर्यंत कुठल्या पॉडकास्टमध्ये विचारला गेला नाही. मला फार ऐकतानाच इतकी मला मजा येते ते, की असा कसा काय प्रश्न विचारला मला. एकदा स्वतःला घेऊन बायोपिक बनवू शकतो त्याचा विश्वास नाही ना. आपण काय असं केलेलं नाही करतो. आपण काही विषांतरण नाही किंवा कोणी फिल्म बनवू असं बोलणार. आपण मजा म्हणून किंवा गंमत म्हणून जर त्याच्याकडे बघायचं असेल, तर माझं ना एक चित्र बनवलं होतं कार्टून आठवडे नाईट्सच्या वेळेस. असं हात करून डायरेक्टरचा एक असं कार्टून माझं बनवलं होतं. आणि त्यांनी विचारलं होतं सगळ्यांनी त्याच्याकडे नाव पाहिलं हवं. तर आत्ता तर मला कळालं जोशी वडील माझे नाते मला माहीत नव्हतं. पण मी कायम शाळेत असताना ना एखाद्या माणसाने आपलं प्रोफेशनला आपलं नाव जोडावं. जोशी वडेवाले. हे मला लय फॅसिनेट करत होतं. माझ्या वडिलांना आपलं प्रोफेशन आहे वडा विकणं हा त्यांचं प्रोफेशन आहे. तर त्यांनी आडनाव जोडलं त्याचं. जोशी वडेवाले केलं. अरे साला हे क्रिएटिव्हिटीमध्ये केवढं मोठं काम आहे त्यांचं. कॉन्ट्रिब्युशन केवढं मोठं आहे. माझ्या वडिलांना मीटरवाले म्हणायचे. सगळ्या धारणा मागे सुटतात हां. हां. जोशी वडेवाले. ॲक्चुअली आणि वडिलांना आहे ना रिक्षा मीटर मेकॅनिक करायचं मीटरवाले म्हणायचे. मला असं वाटलं की सुपेकर पिक्चरवाले असायला पाहिजे. सो त्याचं काय बनलं किंवा माझी आठवण काढली किंवा मी काय एखादं काही माझ्यावरती लिहिलं गेलं, तर टायटल पिक्चरवाले सुपेकर असू शकतं. म्हणजे पॉसिबिलिटीज आहे त्याला. शेवटचा संवाद तर मलाच माहीत नाही. मी शोधतोय अजून, की मी काय शेवटचा संवाद असू शकतो त्या पिक्चर. मुळात हा शेवट नाहीये. हा शेवट नाही, हा एक असू शकतो आणि मॅनिफेस्ट करा यार तुम्ही स्वप्नांचा हे करा. मुळात तर तुम्हाला माहीत नाही मी झी गौरवचं पोस्टर आहे ना, माझा फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. मी डॉन स्टुडिओमध्ये मी एकदा उभा होतो. माझं डबिंग चाललं होतं आतमध्ये. तिथे आहे ना झी गौरवची ट्रॉफी होती. म्हणजे फार टेम्प्टिंग झालो. मी कुणी बघत नाही म्हणून ती ट्रॉफी उचलली आणि हातात घेतली माझ्या. आणि त्याच वेळी नरेंद्र भिडे तिथे आले. मी घाबरून ती ट्रॉफी परत ठेवली वरती. तर म्हटलं काय झालं? म्हणजे नाही मी ट्रॉफी बघत होतो म्हणले. इतक्या जवळून मी कधी ट्रॉफ्या बघितल्या नाही म्हणले. मी हातात घेऊन बघितली म्हणलं. म्हटलं हां, मग ठीक आहे म्हणलं बघ परत तुला बघायची असेल तर. मी म्हटलं ठीक आहे राहू द्या म्हटलं काय हरकत नाही. पाहिली म्हणलं मला पाहायची होती तेवढं. मी माझ्या घरी आहे ना झी गौरवचंच पोस्टर लावलं डबिंगच्या नंतर. पिक्चर 3 वर्षानंतर रिलीज झाला माझा. माझ्या घरात मी झी गौरवचं पोस्टर त्याची पोस्ट पण माझी Facebook अकाउंटवर सापडेल तुम्हाला. प्रॉपर त्याचा फोटो वगैरे टाकलाय मी. मला मराठीतले असे 3 अवॉर्ड आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि डायरेक्टर बेस्ट फिल्म 5ही अवॉर्ड मला आहे एकाच फिल्मसाठी. जे अजूनपर्यंत कोणाकडे नाही. ह्याच्या इतकं भारी बेनिफिट कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. जे मी केलं आठवडी नाहीच. मला असे अवॉर्ड मिळालेले आहेत. मी मॅनिफेस्ट करून ठेवलं होतं त्याच वेळेस. ते पोस्टर अजूनही तसं आहे. म्हणजे माहीत नाही मला आवडतं ते करायला. मी बघायला सुरुवात करतो तिथं. जिथं मला जायचंय, मला करायचंय. सो मी म्हणतो की बेनिफिट होऊ शकतं. मी स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होताच. सो आटपाडी नाईट आगाऊपणाने वॉज द सनराईज ऑफ नितीन सिंधुविजय सुपेकर. नक्कीच म्हणू शकतो. 100% होईल आणि त्या काळात मी काहीतरी चांगलं काम केलं. सर्वोत्कृष्ट कथा नितीन सुपेकर आटपाडी नाईट्स. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट पटकथा आणि विजेते आहेत परत एकदा नितीन सुपेकर आटपाडी नाईट्स. क्या बात आहे. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट संवाद. परत या नितीन सुपेकर आटपाडी नाईट्स.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नितीन सुपेकर, चित्रपट आटपाडी नाईट्स. आणि आता वेळ झाली आहे झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातल्या अंतिम पुरस्काराची. सर्वोत्कृष्ट चित्रपट. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट चित्रपट आटपाडी नाईट्स. थँक्यू सी मराठी. मंडळी, हा पूर्ण संवाद तुम्ही नक्कीच बघितला. यातनं काय घ्यायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तेवढी समज आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आहे. पण मला जर एका मुद्द्यावरती आजच्या पॉडकास्टच्या हायलाईट करायचं असेल तर सरांनी सांगितलं की मॅनिफेस्ट करा. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो, जसं त्यांनी सांगितलं की ते एक कार्ड त्यांनी छापली. ते स्क्रीन रायटर नव्हते, पण त्यांनी ते लिहिलं. ज्यावेळेस त्यांनी स्क्रीन रायटर हा मुद्दा लिहिला, तर त्यांच्यासाठी कदाचित ती कल्पना असेल किंवा स्वतःबद्दल त्यांना वाटणारं स्वप्न असेल. पण ज्यावेळेस ते मॅनिफेस्ट करत होते, लिहित होते, त्यावेळेस कदाचित त्या लिहिण्यामध्ये त्यांचं स्वप्न लिहित होते, त्यांचं भविष्य नक्की ते लिहित होते. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल की या अशा मोठ्या लोकांकडून आपण काय घेऊ शकतो, तर ती उद्याची आशा घेऊ शकतो, आत्मविश्वास घेऊ शकतो. त्यांना माहिती होतं की मी होऊ शकतो, मी करू शकतो. त्या प्रतिभा त्यांनी आजमावल्या आणि आज नक्कीच आपल्याकडे दिग्दर्शक म्हणून ते यशस्वी झाले. मी तुमचं खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्ही आलात. सो थँक यू सो मच. धन्यवाद. मला फार आनंद आला या पॉडकास्टला बोलताना. $1,000,000 स्टोरीज थँक यू व्हेरी मच. मला तुम्ही इथे बोलवलंत आणि मी माझ्या मनातल्या काही गोष्टी बोलू शकलो इथे. खूप दिवस मला बोलायचं होतं. अजूनही भरभरून बोलायचे, पण प्रश्न खूप आहेत. उत्तरं पण शोधतोय मी त्याची. आणि अशाच कुठल्यातरी पॉडकास्टमध्ये पुन्हा आपण भेटूयात. पुन्हा मी बोलेल तुमच्याबरोबर. आणि नवीन लोकांचं काम खूप आवडतंय मला. खूप टॅलेंटेड लोकं आपल्याकडे आहेत. प्लीज तुम्ही त्यांना फॉलो करा. माझ्यावर असंच प्रेम ठेवा सगळ्यांचं. म्हणजे चित्रपटावर प्रेम करा. मी तुम्हाला नक्की आनंद देण्याचा प्रयत्न करेल 100%. नवी माझी विनंती आहे तुम्हाला, $1,000,000 स्टोरीजला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शक्य तितकं शेअर करा. रिझन हे नाही आहे की ते वाढलं पाहिजे किंवा माझा विचार जर तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलात, तर मला आनंद होईल की काही येणाऱ्या दिग्दर्शकांना किंवा निर्मात्यांना अगदीच कणभर मी त्यांना काहीतरी मदत करू शकेन किंवा मी सजेस्ट करू शकेन या माध्यमातून. म्हणून तो सबस्क्राईब करा तुम्ही. या भेटत राहूया आपण सतत याच्यावर.